नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज आपलं हे स्पेशल लेक्चर। महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आपण एमपीसीने विचारलेले सगळे पीवायक्यू याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया, ज्याच्यावर आयोगाने आजपर्यंत क्वेश्चन विचारलेत। 2 ऑक्टोबर हा जागतिक अहिंसा दिन म्हणून ओळखला जाणारा दिवस। संयुक्त राष्ट्र संघाने या दिवसाला जागतिक अहिंसा दिन म्हणून घोषित केलं। शांतता, सत्याग्रह आणि सामाजिक न्याय या तत्वावर महात्मा गांधीजींनी इंग्रजांच्या राजवटीच्या विरुद्ध जो बदल घडवून आणला तो खरंच वाखाणण्याजोगा होता। महात्मा गांधी यांच्या तत्वज्ञानाला मानून आज पण बरेचसे लोक हे राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या जीवनामध्ये सक्सेसफुल झालेले आपल्याला दिसतील। लक्षात ठेवा, असं तत्वज्ञान जे ब्रिटिश काळामध्ये समाजाला त्याची गरज होती ते तत्वज्ञान भारताला देण्याचा प्रयत्न महात्मा गांधीजींच्या रूपाने झाला। महात्मा गांधी हे सगळ्यात महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक नेते म्हणून ओळखले जातात, ज्यांनी भारतामध्ये इंग्रजी राजवटीच्या विरोधात लोकांना सोबत घेऊन स्वातंत्र्याची ज्वाला दगदगती ठेवण्याचा कायम प्रयत्न केला। काँग्रेस या संघटनेच्या माध्यमातून मास मुवमेंट उभा करून स्वराज्य प्राप्ती, स्वातंत्र्य प्राप्ती या ध्येयापर्यंत भारताला घेऊन गेलेले आपल्याला महात्मा गांधी दिसतील। महात्मा गांधी यांच्या अगोदर सुद्धा बरेचसे राष्ट्रीय नेते तेव्हाच्या काळामध्ये काम करत होते, पण मास मुवमेंट हे जे वैशिष्ट्य ज्या लढ्याचं होतं तो लढा महात्मा गांधींनी उभा केला। ठीक आहे, त्यामुळे शांतता, अहिंसा आणि सत्याग्रहाचा मार्ग ह्या राजकीय चळवळीला देण्याचं काम महात्मा गांधींनी केलं। अन्यायाविरुद्ध शांततेचं शस्त्र आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो हा आत्मविश्वास त्यांनी लोकांच्या मनामध्ये निर्माण केला। अशी व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी आणि आज त्यांची जयंती आणि त्यानिमित्त आजचं आपले खास लेक्चर। आपल्या या लेक्चरमध्ये आपण महात्मा गांधी यांच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्यांच्यावर आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचा आज आपण आढावा घेऊया, ज्यांच्यावर पुढच्या काळामध्ये सुद्धा त्या प्रश्नाला सोबत घेऊन आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारू शकता आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे लेक्चर तुमच्यासाठी पुढच्या काळामध्ये महत्त्वाचं ठरेल। ठीक आहे, जास्त वेळ न घेता आपण महात्मा गांधी यांच्याबद्दल बघायला सुरुवात करूया। तर त्यांच्याबद्दलचा पहिला क्वेश्चन, तर महात्मा गांधी यांच्याबद्दल पहिला क्वेश्चन, साबरमती आश्रमापूर्वी अहमदाबाद जवळ टिंबटिंब येथे महात्मा गांधीचा आश्रम होता, तो पूर्वीच्या जागेवरून प्लेगची साथ आल्यामुळे तिथं हलवण्यात आला होता। म्हणजे याचा अर्थ पहिला क्वेश्चन आहे, साबरमती आश्रमाच्या अगोदर महात्मा गांधींनी आश्रम कुठं स्थापन केला होता। खाली 4 पर्याय होते, कोचार्ब, आनंदपुरा, जालिसाना आणि दलोद हे 4 ठिकाण होते। लक्षात ठेवा, तर त्याचं उत्तर आहे कोचार्ब। महात्मा गांधीजींचा पहिला आश्रम कोचार्बला होता। ठीक आहे, आता महात्मा गांधी 2 ऑक्टोबर 1869 हा त्यांचा जन्मदिवस। सगळ्यात महत्त्वाचं, गुजरात मधल्या पोरबंदर या संस्थानामध्ये त्यांचा जन्म झाला। त्यांचं घराणं हे सुशिक्षित होतं। वडील त्यांचे त्या पोरबंदर संस्थानाचे सगळ्यात महत्त्वाच्या काठियावाड मधले ते दिवाण होते। त्यांचे आजोबा सुद्धा दिवाण होते, म्हणजे उच्च शिक्षित फॅमिलीमधून महात्मा गांधी येत होते। लक्षात ठेवा, सुरुवातीला त्यांना वाटायचं आपण डॉक्टर व्हावं कारण त्यांना लोकांची सेवा करता यावी, पण घरच्यांचा अट्टास होता की तेव्हा बॅरिस्टर होण्याच्या सगळ्या गोष्टी चाललेल्या, त्यामुळे तू पण बॅरिस्टर हो असं त्यांच्या घरच्यांनी त्यांना सांगितलेलं। आणि मग महात्मा गांधी बॅरिस्टर होऊन परत भारतात आले आणि काही ठिकाणी त्यांनी आपली वकिली चालू केली। पण वकिली करत असताना सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्याकडे काही एवढ्या सुरुवातीच्या काळामध्ये केसेस येत नव्हते। लक्षात ठेवा, आणि ते कंटाळवाण आयुष्य ते त्यांनाही नको होतं। तेवढ्यात त्यांच्यासाठी एक संधी म्हणून एक केस आली होती आणि ती केस होती साऊथ आफ्रिकेमध्ये लढण्याची। 1 वर्षाच्या करारावर दादा अब्दुल्ला या व्यापाऱ्यानं महात्मा गांधीजींना साऊथ आफ्रिकेला ते केस लढण्यासाठी पाठवलं आणि 1893 ला 1 वर्षाच्या करारावर महात्मा गांधी केस लढण्यासाठी गेले आणि दादा अब्दुल्ला यांची असलेली ती केस महात्मा गांधींनी यशस्वी केली। लक्षात ठेवा, आणि मग तिथंच थांबले आणि तिथं थांबल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना तिथल्या सगळ्या लोकांनी येऊन त्यांचे प्रश्न मांडायला सुरुवात केली। तेव्हा हळूहळू त्या भागामध्ये महात्मा गांधीजींचं नाव प्रचलित होत असताना आपल्याला दिसतं। लक्षात ठेवा, आणि मग सगळे लोक येऊन तिथं त्यांना त्यांचे प्रश्न सांगत होते। ते प्रश्न सोडवण्याचा मार्ग पुढच्या काळामध्ये महात्मा गांधींनी तिथंच आपल्याला घातलेला दिसतो। लक्षात ठेवा, आयुष्याचे सुरुवातीचे 21 वर्ष 1893 पासून 1915 पर्यंत महात्मा गांधी साऊथ आफ्रिकेमध्ये होते। जन्मभूमी जरी भारत असला तरी कर्मभूमी सुरुवातीच्या काळामध्ये साऊथ आफ्रिका राहिलं होतं, जी इंग्रजांची एक वसाहत होती, इंग्रजांची एक राजवट होती। लक्षात ठेवा, आणि मग त्या इंग्रजांच्या राजवटीमध्ये चालणाऱ्या अन्यायकारक कायद्याच्या विरोधात, अन्यायकारक नियमाच्या विरोधात, तिथं होणाऱ्या लोकांच्या अत्याचाराच्या विरोधात महात्मा गांधींनी लढा द्यायचं ठरवलं आणि 1906 ला त्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये पहिल्यांदा पॅसिव्ह रेजिस्टन्स म्हणजे सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब केला।
1908 मध्ये त्यांना तिथं सार्वजनिक जीवनामध्ये भाग घेतल्यामुळं त्यांना इंग्रजांनी पहिल्यांदा अटक केली. नंतर महात्मा गांधी आणि तुरुंग एक समीकरण बनलं, लक्षात ठेवा. आणि मग 1908 पासून 1914 पर्यंत शांततेच्या, अहिंसेच्या, सत्याग्रहाच्या मार्गाने त्यांनी सगळा तिथला अन्याय कमी केला. एवढंच नाही तर सरकारनं सुद्धा 1914ला तिथं कायदा करून तिथले सगळे अन्यायकारक कायदे नियम हे रद्द केले. आणि मग सगळ्यात महत्वाचं, तोपर्यंत महात्मा गांधीजींचं नाव एवढं प्रसारित झालं होतं, पुढे भारतामध्ये काम करणाऱ्या राष्ट्रीय नेत्यांना सुद्धा वाटलं जर राष्ट्रीय चळवळीला पुढे कुणाचं नेतृत्वाची गरज असेल तर ते नेतृत्व म्हणजे महात्मा गांधी आहेत. आणि मग गोपाळकृष्ण गोखले इथून कुठं साऊथ आफ्रिकेला गेले आणि महात्मा गांधीला सांगितलं तुम्हाला आता यायला लागतंय, तुम्ही भारतात चला. आणि मग सगळ्यात महत्वाचं, त्यांच्या विनंतीला मान देऊन 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधी भारतात आले. 9 जानेवारी 1915 हा दिवस आपण सगळ्यात महत्वाचं पुढच्या काळामध्ये 9 जानेवारी हा दिवस आपण प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. 2003 नंतर आपण हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करतो. तो दिवस साजरा करण्याचं कारण एकमेव आहे, त्या दिवशी महात्मा गांधीने आपल्या भारत भूमीवर पाऊल ठेवलं, लक्षात ठेवा. आणि 1915 9 जानेवारीला जेव्हा महात्मा गांधी भारतात आले तेव्हा त्यांचं वय 46 वर्ष होतं, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं, आज आपण एमपीएससी द्यायला सुरुवात केली, आपलं थोडे 2-3 अटेम्प्ट झाले की आपल्याला वाटतं आपलं वय जास्त झालं, पण महात्मा गांधीजींनी भारतात आल्यानंतर 46व्या वर्षी आपल्या कार्याला सुरुवात केली होती. तेव्हा महात्मा गांधी यांच्याकडे बघून आपल्याला सुद्धा प्रेरणा भेटेल, लक्षात ठेवा. कारण कुठल्याही टप्प्यावर माणूस कोणतंही काम करू शकतो. महात्मा गांधी यांचा पॅटर्न वेगळा होता, जसं वय वाढत होतं तसं माणसाची एनर्जी सुद्धा वाढत होती, लक्षात ठेवा. ठीक आहे, पण माणसाचं नेहमी उलट असतं, वय जसं वाढतं तसं एनर्जी कमी होते, पण महात्मा गांधी त्याला अपवाद होते. जेव्हा महात्मा गांधी छोडो भारत म्हणले तेव्हा महात्मा गांधीजींचं वय 70 वर्ष होतं, लक्षात ठेवा, 70च्या आसपास होतं. ठीक आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा प्रवास भारतामध्ये चालू झाला. त्यामुळे भारतात आल्यानंतर त्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये जे काम केलं होतं का तेच तंत्र त्यांनी भारतात वापरायला सुरुवात केली, तिथून आपल्या कार्याचा श्री गणेश केला. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा पहिला क्वेश्चन हा बनतो की साबरमती आश्रमाच्या अगोदर महात्मा गांधीजींनी त्यांचा आश्रम पहिल्यांदा कुठं स्थापन केला होता, तर त्याचं उत्तर आहे कोचार्ब, लक्षात ठेवा. आणि कोचार्ब हे त्यांच्या मित्राचं घर होतं, त्या मित्राचं नाव होतं जीवनलाल देसाई. पुढे हे जीवनलाल देसाई सुद्धा बॅरिस्टर होते, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी चंपारण्य सत्याग्रहामध्ये सुद्धा काय घेतला होता, भाग घेतला होता. ठीक आहे. त्यामुळे कोचार्ब या ठिकाणी आश्रम स्थापन केला होता. पण सगळ्यात महत्वाचं 1916ला तिथं प्लेगची साथ आली होती, त्यामुळे तो आश्रम तिथून पुढे अहमदाबाद या ठिकाणी साबरमती या ठिकाणी पुढे स्थलांतर करण्यात आला होता. मग महात्मा गांधी साबरमती या ठिकाणी 1930 पर्यंत होते. महात्मा गांधींनी 1930ला साबरमती सोडला होता. कारण दांडी यात्रा झाल्यानंतर महात्मा गांधींनी म्हणलं होतं जोपर्यंत मी आता भारताला स्वराज्य मिळवून देणार नाही तोपर्यंत मी साबरमतीचा उंबरठा ओलांडणार नाही. आणि मग त्याच्यानंतर पुढचा सगळा मुक्काम महात्मा गांधीजींचा वर्धा या ठिकाणी सेवाग्राम या ठिकाणी होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे कोचार्ब, साबरमती, सेवाग्राम हे 3 महत्वाचे आश्रम महात्मा गांधीजींच्या मुक्कामाचे ठिकाण आपल्याला सांगता येते, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचा राज्यसेवा मुख्य 2018ला प्रश्न होता, पहिला आश्रम कुठं होता, तो होता कोचार्ब या ठिकाणी. त्यानंतर महात्मा गांधीजींनी पहिलं वर्तमानपत्र कोणतं चालू केलं, तर इंडियन ओपिनियन नावाचं त्यांचं पहिलं न्यूजपेपर होतं, लक्षात ठेवा. आणि इंडियन ओपिनियन नावाचं न्यूजपेपर हे त्यांनी चालू केलेलं महात्मा गांधीजींचं पहिलं न्यूजपेपर होतं, जे साऊथ आफ्रिकेमध्ये होतं. 1904ला ह्या वर्तमानपत्राची महात्मा गांधीजींनी सुरुवात केली होती. बाकी मग पुढे इंडियन ओपिनियन असेल, त्यानंतर नवजीवन असेल, त्यानंतर यंग इंडिया असेल, त्यानंतर हरिजन नावाचं न्यूजपेपर असेल, असे बरेचसे न्यूजपेपर महात्मा गांधीजींनी पुढे काय केले होते, चालू केले होते, लक्षात ठेवा. त्यांच्या वर्तमानपत्रावर सुद्धा प्रश्न येतात. आताच प्रश्न आला होता मेन्सला, महात्मा गांधीजींनी वर्धा शिक्षण योजना कोणत्या न्यूजपेपरमध्ये मांडली, तर ते न्यूजपेपर होतं हरिजन नावाचं, लक्षात ठेवा. त्याच्यामधून त्यांनी योजना क्रमशः मांडली होती. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं 1893ला सगळ्यात महत्वाचं ते गेले होते. आणि सगळ्यात महत्वाचं 1915 पर्यंत ते साऊथ आफ्रिकेमध्ये होते. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी भारतात येऊन आपल्या कार्याला काय केली होती, सुरुवात केली होती. तर अशा पद्धतीने हा पहिला क्वेश्चन लक्षात ठेवा राज्यसेवेला आलेला. त्यानंतर आफ्रिकेहून परत आल्याबरोबर 1 वर्ष तुम्ही तटस्थ राहा असा सल्ला गांधीजींना पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने दिला होता. हा क्वेश्चन सुद्धा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022चा क्वेश्चन आहे. तर सगळ्यात महत्वाचं, तुम्ही 1 वर्ष तटस्थ राहा असं सांगणारे त्यांना कोण होते, गोपाळकृष्ण गोखले. म्हणून लक्षात ठेवा, गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु ठरतात. ठीक आहे. त्यामुळे राजकीय गुरु हे गोपाळकृष्ण गोखले होते. गोपाळकृष्ण गोखलेंनी सांगितलं होतं 1 वर्ष राजकारणात प्रवेश करायचा नाही, 1 वर्ष तुम्ही तटस्थ राहा, भारत बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही आपल्या कार्याची पुढची दिशा ठरवा.
त्यामुळे गोपाळकृष्ण गोखले यांच्या विनंतीनुसार त्यांनी 1 वर्ष राजकारणापासून बाजूला राहिले आणि त्यांनी पूर्णपणे भारत बघून घेतला, लक्षात ठेवा. त्यामुळे गोखलेंना महात्मा गांधी गंगेसारखे निर्मळ म्हणतात. ठीक आहे. त्यामुळे गंगेसारखे निर्मळ अशी उपमा गोपाळकृष्ण गोखले यांना कोणी दिली तर ती महात्मा गांधींनी दिली. कारण ज्या गंगा नदीमध्ये स्नान करून तुम्ही कधी पण ताजतवानं होऊ शकता असं व्यक्तिमत्व म्हणजे गोपाळकृष्ण गोखले आहेत. गंगेसारखे निर्मळ आहेत. पण सगळ्यात महत्वाचं लोकमान्य टिळकांना त्यांनी म्हणलं होतं, लोकमान्य टिळक हे समुद्रा एवढे खोल आहेत ज्याच्यामध्ये पोहण्यासाठी सहजासहजी कोणी उतरू नये, कारण समुद्राचा कधी तळ लागत नाही. तसं टिळकांच्या व्यक्तिमत्वाचा, विचारधारेचा किंवा त्या व्यक्तिमत्वाचा तळ लागणं हे कठीण काम आहे. त्यामुळे त्यांना तशी उपमा दिली होती आणि मात्र गोपाळकृष्ण गोखले यांना गंगेसारखे निर्मळ म्हणले होते. आणि महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले ठरतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे कुणाच्या सल्ल्यानुसार 1 वर्षभर भारत फिरून घेतला होता तर ते व्यक्ती होते गोपाळकृष्ण गोखले, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर करमचंद गांधी त्यांचे कोण होते तर सगळ्यात महत्वाचं वडील होते, लक्षात ठेवा. उत्तमचंद गांधी त्यांचे आजोबा होते. ठीक आहे. पुतळाबाई त्यांच्या आई होत्या, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं उत्तमचंद हे सुद्धा त्यांचे आजोबा दिवाण होते काठियावाडचे आणि वडील सुद्धा त्यांचे काय होते, दिवाण होते. चांगल्या फॅमिलीमधून महात्मा गांधी बिलॉंग करत होते. साधन संपत्तीनं सदन असलेलं ते कुटुंब होतं, लक्षात ठेवा. एवढी बी काही त्यांची गरिबी नव्हती. पण सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्या गोष्टीचा त्याग करून भारतासाठी आपलं सर्वस्व देणारं व्यक्तिमत्व म्हणून महात्मा गांधीकडे बघितलं जातं, लक्षात ठेवा. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा त्याग करून त्यांनी आपला लढा भारतामध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये यशस्वी केलेला आपल्याला दिसतो. अहमदाबाद मिल संप ही घटना कोणाशी संबंधित आहे? राज्यसेवा मुख्य परीक्षेला आलेला क्वेश्चन होता. तर सगळ्यात महत्वाचा अहमदाबाद मिल संकल्पना ही घटना महात्मा गांधी यांच्या संबंधात आहे. कारण सगळ्यात महत्वाचं महात्मा गांधीजींचा भारतातील हा दुसरा लढा राहिला होता आणि हा दुसरा लढा होता गिरणी कामगारासंदर्भात. ठीक आहे. त्यामुळे गिरणी कामगारासंदर्भात असलेला हा लढा, ज्या लढ्यामध्ये महात्मा गांधीजींनी कामगारांना न्याय मिळवून दिला होता. आपल्याला वाटतं की महात्मा गांधी इंग्रजांच्या विरोधातच लढले, पण महात्मा गांधी स्वकीयांच्या विरोधात सुद्धा लढले. अहमदाबाद गिरणी कामगार लढा हा महात्मा गांधीजींनी स्वकीयांच्या विरोधात लढलेला लढा होता. कारण तिथं गिरणी मालक भारतीयच होते, लक्षात ठेवा. पण हे गिरणी मालक अन्याय करत होते कोणावर? कामगारावर. आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम महात्मा गांधींनी केलं होतं. कारण सामाजिक न्याय हा सुद्धा महात्मा गांधीच्या कार्याचा काय होता? मुख्य अजेंडा होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे यासाठी सुद्धा त्यांनी काम केलं. आणि मग सगळ्यात महत्वाचं कामगारांसाठी असलेला लढा होता अहमदाबाद मिल कामगार लढा. तर सगळ्यात महत्वाचं 1918 फेब्रुवारी महिन्यामध्ये हा लढा झाला, जिथं सगळ्यात महत्वाचं प्लेगची साथ आली होती आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये कामगारांना बोनस द्यायला मालकांनी नकार दिला होता आणि त्यासाठी मग कामगारांचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न महात्मा गांधींनी केलेला. आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाचं महात्मा गांधीजींना 2 लोकांनी खूप मदत केली, लक्षात ठेवा. त्या 2 लोकांवर आयोगानं प्रश्न विचारलाय. त्यातलं एकाचं नाव होतं अंबालाल साराभाई, जे महात्मा गांधीजींचे मित्र होते, लक्षात ठेवा. आणि एकाचं नाव होतं, त्यांच्याच बहीण होत्या, अनुसयाबेन साराभाई. आता अनुसयाबेन साराभाई यांच्यावर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आयोगानं प्रश्न विचारला होता. महात्मा गांधी यांच्या सोबत अहमदाबाद गिरणी कामगार लढ्यामध्ये कोण होतं तर अनुसयाबेन साराभाई होत्या. अंबालाल साराभाई आणि अनुसयाबेन साराभाई या दोघांनी महात्मा गांधीला मदत केली आणि मदत केल्यानंतर महात्मा गांधींनी अहमदाबाद गिरणी कामगार लढ्यामध्ये तंत्र वापरलं, संप. सगळ्या कामगारांना सांगितलं तुम्ही संप करा. सगळ्या कामगारांनी संप केला, पण त्याचा परिणाम झाला नाही. मालकांनी दुसरीकडून कामगार आणले आणि आपल्या गिरण्या चालू ठेवल्या. मग महात्मा गांधींनी कामगारांना वापस बोलवलं आणि महात्मा गांधीजींनी भारतात कामगारांना सोबत घेऊन पहिला भूक हडताळ केला. परीक्षेला क्वेश्चन विचारतील महात्मा गांधींनी कोणत्या लढ्याच्या वेळेस पहिला भूक हडताळ केला होता. महात्मा गांधींनी पहिला भूक हडताळ अहमदाबाद गिरणी कामगार लढ्याच्या वेळेस केलेला. भूक हडताळाचा दुसरा शब्द लक्षात ठेवा, उपोषण. ठीक आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं महात्मा गांधी त्या कामगारांना घेऊन उपोषणाला बसले आणि उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी डिमांड केली होती सरकारनं लवाद नेमावा आणि त्या लवादामध्ये कामगारांचे प्रतिनिधी असतील, त्यानंतर इंग्रजांचे प्रतिनिधी असतील, मालकाचे प्रतिनिधी असतील आणि त्या लवादानं परिस्थितीची पाहणी करावी आणि कामगारांना न्याय मिळवून द्यावा. हे सगळं करत असताना त्यांनी कामगारांची एक संघटना सुद्धा स्थापन केली होती. त्या संघटनेचं नाव होतं अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन 1918, लक्षात ठेवा.
अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन ही संघटना स्थापन करून महात्मा गांधीजींनी जागृती केली होती आणि या संघटनेमध्ये अनुसूयाबेन साराभाई सुद्धा होत्या. म्हणून लक्षात ठेवा, एक प्रश्न यायचा बाकी आहे, महिला कामगार चळवळीचं जनक कोणाला म्हणतात, हा प्रश्न यायचा बाकी आहे. आणि हा प्रश्न खास आपल्यासाठी असेल, महिला कामगार चळवळीचं जनक कोणाला म्हणतात, अनुसूयाबेन साराभाई यांना म्हणतात. आणि मग अनुसूयाबेन साराभाई, अंबालाल साराभाई यांनी मिळून मग तिथं महात्मा गांधीजी सोबत तिथं साथ दिली होती. आणि मग त्या भूक हडताळ नंतर इंग्रजांनी सुद्धा, त्या मालकांनी मान्य केलं होतं, आम्ही त्या लवादामध्ये सामील होतो, पण तुम्ही तुमचं उपोषण सोडा. आणि मग सगळ्यात महत्वाचं ते उपोषण सुटलं गेलं. लवादानं सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला आणि निकाल दिला की सगळ्यात महत्वाचं, वर्षाकाठी कामगारांना 35% काय द्या, वेतन वाढ द्या. आणि 35% वेतन वाढणं हा लढा महात्मा गांधीजींनी यशस्वी केला. तर महात्मा गांधीजींचा हा दुसरा लढा होता, ज्याचं नाव होतं अहमदाबाद गिरणी कामगार लढा. आणि हा लढा उपोषण आणि संप या दोन तंत्राचा वापर करून त्यांनी मार्गी लावलेला. ठीक आहे. आणि हा लढा काही इंग्रजांच्या विरोधात नव्हता, स्वकीयांच्या विरोधात होता, ज्या लढ्याला पुढे यश आलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अहमदाबाद गिरणी कामगार लढ्यावर जर कधी प्रश्न आला तर एवढी माहिती लक्षात ठेवा, पुढच्या काळात प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा पण प्रश्न येऊन गेलेला आहे. अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन ही संघटना कोणाची आहे, अनुसूयाबेन साराभाई आणि महात्मा गांधी. त्यानंतर महात्मा गांधीजींचा भारतातील प्रारंभीच्या आंदोलनाचा क्रम लावा. प्रश्न होता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018ला. महात्मा गांधी भारतामध्ये आले, त्यांनी सुरुवातीला काही लढे उभा केले, त्या लढ्याचा क्रम लावा. तर सगळ्यात महत्वाचा, अहमदाबाद पहिला नव्हता, खेडा पहिला नव्हता, लक्षात ठेवा. चंपारण्य पहिला होता, अहमदाबाद दुसरा आणि खेडा तिसरा. खेडा इथं अगोदर दिलाय, हा नाही. मग याचा अर्थ, याचं उत्तर आहे 3 नंबर. आणि परीक्षेला क्वेश्चन असतो, चंपारण्य हा लढा महात्मा गांधीजींचा भारतातील पहिला लढा आहे, ज्याला महत्व आहे, लक्षात ठेवा. या लढा सगळ्यात महत्वाचे 1917ला महात्मा गांधींनी उभा केला. चंपारण्यमध्ये तुम्ही या असं महात्मा गांधीला सांगणारे व्यक्ती राजकुमार शुक्ला होते. त्यामुळे राजकुमार शुक्लांनी महात्मा गांधीला आमंत्रण दिलं. महात्मा गांधींनी चंपारण्यमध्ये सगळ्यात महत्वाचं सविनय कायदेभंगाचं तंत्र वापरलं आणि सविनय कायदेभंगाचं तंत्र वापरून महात्मा गांधीजींनी तो लढा यशस्वी केला. ह्या लढ्यामध्ये महात्मा गांधीजींना बऱ्याच लोकांनी तिथं काय केलं, सहकार्य केलं, बरेचसे सहकार्य होते. पण प्रश्न विचारतील, महात्मा गांधीच्या कोणत्या लढ्यामध्ये बॅरिस्टर होते? महात्मा गांधीजींच्या चंपारण्य सत्याग्रहामध्ये बरेचसे लोक कोण होते, बॅरिस्टर होते, लक्षात ठेवा. एवढंच नाही तर प्रश्न एक यायचा बाकी आहे, महाराष्ट्रातून कोणत्या 2 महिला महात्मा गांधीजींच्या चंपारण्य सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्या होत्या? त्या 2 महिलांचा संबंध महाराष्ट्रासोबत आहे, म्हणून पुढच्या काळात प्रश्न असणार. त्यातलं एक नाव होतं अवंतिकाबाई गोखले, लक्षात ठेवा. त्यामुळे अवंतिकाबाई गोखले हे एक नाव होतं आणि दुसरं होतं आनंदी वंशपायन. अवंतिकाबाई गोखले आणि आनंदी वंशपायन या 2 महिला महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या. त्यातलं अवंतिकाबाई गोखले हे नाव सगळ्यात महत्वाचं आहे, कारण त्यांनी 1918ला महात्मा गांधीजी यांचं जीवनचरित्र या नावाचं पुस्तक लिहिलं. महात्मा गांधीजींच्या जीवनावर लिहिलेलं हे पहिलं पुस्तक होतं, लक्षात ठेवा. महात्मा गांधीजींचं जीवनचरित्र या नावानं लिहिलं होतं. ठीक आहे. तर अवंतिकाबाई गोखले यांनी ते पुस्तक लिहिलेलं. अशा 2 महिला होत्या. बरेचसे सदस्य उपस्थित होते, ज्याच्यामध्ये राजेंद्र प्रसाद होते, त्यानंतर JB कृपलानी होते, SN सिन्हा होते, लक्षात ठेवा. त्यानंतर मजहर उल हक्क होते, त्यानंतर बिजर किशोर होते, लक्षात ठेवा. त्यानंतर महादेवबाई देसाई होते, त्यानंतर नरहरी पारिक होते, लक्षात ठेवा. त्यानंतर रामनवमी प्रसाद होते, त्यानंतर रामहर्षी प्रसाद होते. ठीक आहे. असे बरेचसे लोक या लढ्यामध्ये काय होते, सहभागी होते, ज्या लढ्यामध्ये बॅरिस्टर लोकांचा सगळ्यात जास्त काय होता, समावेश होता. आणि हा लढा महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाच्या तंत्रानं काय केला, यशस्वी केला, लक्षात ठेवा. ठीक आहे. तंत्र कोणतं होतं प्रश्न विचारतील. आणि जेव्हा महात्मा गांधींनी हा लढा या माध्यमातून उभा केला का, हा चंपारण्याचा लढा खऱ्या अर्थानं निळ शेतकऱ्यांच्या विरोधात होता, निळ शेतकऱ्यांच्या बाजून होता. कारण निळी संदर्भात असलेले 3 कटिया नावाची पद्धत होती आणि या 3 कटिया पद्धतीतून शेतकऱ्यावर काय झाला होता, अन्याय झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यावर झालेला हा अन्याय जो पुढे जाऊन महात्मा गांधीजींनी सगळ्यात महत्वाचं कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे 3 कट्ट्याच्या विरोधात सविनय कायदेभंग म्हणजे शांततेच्या मार्गाने तिथल्या त्या 3 कट्ट्याचा भंग करायचा होता. आणि मग सरकारनं पण सरकारवर दबाव वाढला. मग सरकारनं डिसिजन दिला, ज्यांच्यातून अन्याय झालाय का 3 कट्ट्याच्या माध्यमातून, आम्ही त्यांना 25% नुकसान भरपाई देतो. आणि 25% नुकसान भरपाईनं हा प्रश्न महात्मा गांधीजींचा यशस्वी झाला. त्यानंतर अहमदाबादचा तर आपण आताच बघितलं या ठिकाणी, ते सगळं अहमदाबाद बद्दल लक्षात ठेवा. जो दुसरा लढा होता तंत्र होता संप, उपोषण आणि भूक हडताळ. आणि तिसरा लढा होता खेडा, लक्षात ठेवा. खेडा लढा होता तिसरा, जे की एप्रिल 1918ला झाला होता. एप्रिल 1918ला झालेला खेडा सत्याग्रह जो सगळ्यात महत्वाचा शेतसाऱ्याचा प्रश्न होता.
आणि मग तिथं दुष्काळ पडलेला असताना सुद्धा इंग्रजांनी शेतसारा माफ केला नव्हता, त्याच्या विरोधात हा लढा होता. पण महात्मा गांधीजींच्या अगोदर मोहनलाल पंड्या नावाची व्यक्ती तिथं नेतृत्व करत होते, पण त्यांना काही यश आलं नव्हतं. मग तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आमच्याकडे महात्मा गांधींनी यावं आणि या लढ्याचं नेतृत्व करावं. आणि मग नंतर महात्मा गांधी खेडामध्ये गेले होते. मग महात्मा गांधीजींनी तिथं गुजरात सभेच्या माध्यमातून तिथं लोकांमध्ये जागृती चालू केली आणि या जागृतीमध्ये त्यांना 4 लोकांनी मदत केली. ह्या 4 लोकांची नावं परीक्षेला येतात, लक्षात ठेवा. सहकारी होते ते. एकाचं नाव होतं वल्लभभाई पटेल, दुसरे होते विठ्ठलभाई पटेल, तिसरे होते इंदुलाल याज्ञिक, लक्षात ठेवा, आणि चौथे होते मोहनलाल पंड्या. तर या लोकांनी ह्यांना काय केली होती, महात्मा गांधींना मदत केली आणि गुजरात सभेच्या माध्यमातून या सगळ्यांनी तिथं एक तंत्राचा वापर केला आणि ते तंत्र होतं असहकार. आणि असहकार तंत्र पूर्ण खेडा जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार केला. त्या असहकार तंत्राचा विषय एकच होता, शेतसारा भरायचा नाही. शेतसारा भरायचा नाही म्हणजे कसलाच गव्हर्नमेंटला सहकार्य करायचं नाही, आपलं गव्हर्नमेंटला काय असेल, असहकार. आणि असहकार तंत्रानं हा लढा महात्मा गांधीजींनी यशस्वी केला, लक्षात ठेवा. मग याचा अर्थ जेव्हा ते असहकार तंत्र वापरलं का, तेव्हा सरकारनं आदेश काढला, जर शेतकऱ्यांची ऐपत असेल ज्या शेतकऱ्यांची, त्या शेतकऱ्यांनी येऊन शेतसारा द्यावा. मग आपल्या लोकांनी पुढचा अर्थ घेतला, जर आमची ऐपत नसेल तर मग सगळ्यात महत्वाचं काही शेतकरी म्हणले भरायचं नाही. मग महात्मा गांधीजींना जेव्हा हा आदेश एका शेतकऱ्यानं सांगितलं का, तेव्हा महात्मा गांधींनी कोणालाच न सांगता लढा मागं घेतला. कारण त्यांना माहित होतं आपले ऐपत असू द्या नाही तर नसू द्या, आपले लोक काही शेतसारा देणार नाहीत. त्यामुळे या लढ्यानं सुद्धा महात्मा गांधीजीला एक प्रकारे काय मिळालं, यश मिळालं. महात्मा गांधींनी 3 वर्षात म्हणजे महात्मा गांधींनी 2 वर्षात 3 लढे 100% स्ट्राईक रेटने यशस्वी केले होते, लक्षात ठेवा. आणि तेव्हापासून मग महात्मा गांधीचं नाव एवढं प्रसिद्ध आणि एवढं प्रसार आणि प्रचार त्या नावाचा होऊ लागला. लोकांनी त्या नावावर विश्वास ठेवायला हळूहळू काय केली, सुरुवात केली. सुरुवातीला लोकांनी विश्वास ठेवला नाही, 2-3 वर्ष जरा अवघड गेले, लक्षात ठेवा. कारण महात्मा गांधीजींचे तंत्र, त्या तंत्राचा सगळा अर्थ आपल्या लोकांच्या जपण्याच्या पलीकडे होता. कारण आपल्या लोकांचा उद्देश एकच होता, अर्ज पत्र विनंत्या. हा अर्जपत्र विनंत्याचा मार्गच बंद करायला लावणारे व्यक्तीच महात्मा गांधी आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे अर्जपत्र विनंत्याच्या पलीकडे लोक विचार करत नव्हते, पण महात्मा गांधींनी त्या विचाराच्या पलीकडे जाऊन शांतता आणि निशस्त्र पद्धतीनं आपण आपला अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकतो, ही ताकद होती का, ही ताकद भारतीय लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम करणारे एकमेव नेते जर कोण असतील तर ते व्यक्ती महात्मा गांधी होते, लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या शब्दाला घेऊन सुद्धा आपल्या लोकांमध्ये संशय होता सुरुवातीच्या काळामध्ये. त्यामुळे लोक सपोर्ट करत नव्हते. महात्मा गांधी शांतता, अहिंसा, सत्याग्रह जेव्हा सांगायचे का, तेव्हा लोक कोपऱ्यात जाऊन हसायचे, लक्षात ठेवा. जाताना हसत जायचे लोक. पण महात्मा गांधीजींना माहित होतं सर्वसामान्य लोकांच्या हातात आपण शस्त्र देऊन तू त्याला गोळ्या घालून तू याला मार असं आपण म्हणू शकत नाही. कारण का, सर्वसामान्य लोकांच्या मनात ते धाडस येणार नाही. सगळेच लोक शस्त्र घेऊन लढू शकत नाहीत. लोकांना निशस्त्र आपण लढू शकतो हा विश्वास देणं गरजेचं आहे. आणि हा विश्वास देणारे पहिले नेते जर कोण असतील तर त्यांचं नाव होतं महात्मा गांधी. हे कोणालाही जमलं नाही, लक्षात ठेवा. महात्मा गांधी सगळ्यापेक्षा वेगळं का ठरतात, कारण महात्मा गांधींनी ही ज्वाला खेड्यापाड्यापर्यंत घेऊन गेले, लक्षात ठेवा. अन्यायाचा प्रतिकार करता येतो तो पण शांततेनं, हातात शस्त्र न घेता, हे सांगण्याचंच काम पहिलं करणारी व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी आहेत. त्यामुळे काँग्रेसची स्थापना तर 1885 ला झाली, पण काँग्रेसच्या व्यासपीठावर इंग्रजांना शांततेने विरोध करण्याचं काम पहिल्यांदा जर कोणी केलं असेल तर ते महात्मा गांधींनी केलं. आणि त्याच काँग्रेसला ग्रामीण भागाचा चेहरा सुद्धा बनवलं, लक्षात ठेवा. त्यामुळे काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रव्यापी चळवळ त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात उभा केली आणि त्याचा आधारच मास मुवमेंट होता. कारण त्यांना माहित होतं आपण एकटे किती दिवस लढणार, लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची धगधगची ज्वाला तयार करा, जी ज्वाला कधी मिटणार नाही. आणि ही ज्वाला सर्वसामान्य लोकांच्या मनात ज्यांनी तयार केली का, तेच नाव म्हणजे महात्मा गांधी आहे. ठीक आहे. त्यामुळे महात्मा गांधीजींनी अशा पद्धतीनं सुरुवात केली होती. महात्मा गांधीजींचे सुरुवातीचे 3 लढे होते, चंपारण्य, अहमदाबाद आणि खेडा. या लढ्यातून महात्मा गांधीवर एवढा विश्वास बसला लोकांचा की लोक हळूहळू आता त्या नावाला आपलंसं करू लागले, त्यांना भेटू लागले, त्यांना प्रश्न सांगू लागले. आणि महात्मा गांधींनी सुद्धा मग त्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन पुढे 2 वर्षात राष्ट्रव्यापी सत्याग्रह महात्मा गांधींनी उभा केला. त्यामुळे चंपारण्य जरी भारतातला पहिला लढा असला तरी रौलट सत्याग्रह हा महात्मा गांधीजींचा पहिला भारतातील राष्ट्रव्यापी सत्याग्रह आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मग अशा पद्धतीनं हा सगळा यश या लढ्याला येत असताना आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, 1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेहून परत आल्यावर गांधी म्हणजे स्थानिक प्रश्न हाती घेऊन त्याबद्दल ठोस पावले उचलणारे अशी त्यांची ख्याती पसरली. पण पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले, लक्षात ठेवा. मग ही जी ओळख आहे का कोणती, गांधी म्हणजे स्थानिक भागात जाऊन तिथले प्रश्न समजून घेऊन
ठोस पावले उचलणारे अशी जी ओळख आहे का ती महात्मा गांधींनी कुठल्या सत्याग्रहानं त्यांना मिळाली असा तो प्रश्न आहे। आणि प्रश्न होता राज्यसेवा मेन्सला तर फक्त चंपारण्य निळीच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवल्यामुळं, फक्त अहमदाबाद मधील कापड गिरण्यांच्या कामगारांचे प्रश्न सोडवल्यामुळं आणि फक्त बारडोली। तर बारडोली येणार नाही लक्षात ठेवा, कारण का बारडोली लढा 1928 ला होता। तो लढा वल्लभभाई पटेलांच्या नेतृत्वाखाली लढला होता। तो लढा सुद्धा शेतसाऱ्यासाठी होता, कारण शेतसाऱ्याचे दर 30% होते, ते दर कमी करा म्हणून तो लढा होता लक्षात ठेवा। पण महात्मा गांधी इथं नव्हते, त्यामुळे त्याचं उत्तर अ आणि ब आहे लक्षात ठेवा, 1 नंबरचा पर्याय। ठीक आहे, त्यामुळे 1 नंबरच्या पर्यायामधून आपल्याला सांगता येईल। आणि याच्यामध्ये अजून एक येतं, खेडा सुद्धा येतं लक्षात ठेवा, कारण या 3 लढ्यानं 2 वर्षात महात्मा गांधीजींनी आपली ओळख अशी तयार केली होती। अशी व्यक्ती भारतात आलेत जे स्थानिक भागात जातात, प्रश्न समजून घेतात आणि 100% स्ट्राईक रेटनं यशस्वी त्यांचा रेट तेवढा होता। ह्या रेटनं ते प्रश्न काय करतात तर निकाली काढतात लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे बारडोली येणार नाही, बाकी हे 2 येतात लक्षात ठेवा। मग आता बारडोली लढ्यामध्ये शेतसाऱ्याचा दर होता, शेतसाऱ्याचे दर जास्त होते आणि महात्मा गांधीजींनी त्याचं नेतृत्व नव्हतं केलं, वल्लभभाई पटेल होते। वल्लभभाई पटेलांनी सत्याग्रह पत्रिका इथं चालू केल्या होत्या। परीक्षेला क्वेश्चन यायचं बाकी आहे, बारडोली सत्याग्रहाच्या दरम्यान सत्याग्रह पत्रिका कुणी चालू केल्या होत्या तर सत्याग्रह पत्रिका चालू करणारे व्यक्ती कोण होते तर वल्लभभाई पटेल होते लक्षात ठेवा। आणि मग पुढे 2 लोकांचं कमिशन नेमलं सरकारनं, एका व्यक्तीचं नाव होतं मॅक्सवेल आणि एका व्यक्तीचं नाव होतं ब्रूमफिल्ड लक्षात ठेवा। मॅक्सवेल आणि ब्रूमफिल्ड यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि सरकारला सांगितलं 30% दर जास्त आहे, दर कमी करा, म्हणून पुढच्या काळामध्ये 6.03% दर केले आणि हा प्रश्न सुद्धा यशस्वी केला। आणि मग तेव्हा लक्षात ठेवा, जेव्हा बारडोली लढा चालू होता का तेव्हा मात्र वल्लभभाई पटेल ह्या वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये त्या बारडोलीच्या फिरायचे, लोकांना सोबत घ्यायचे, भाषण करायचे आणि भाषण झाल्यानंतर मग लोक त्या सगळ्या गोष्टी मनानं म्हणजे मान्य करायचे आणि त्या चळवळीमध्ये भाग करायचे। मग असंच एका ग्रामीण भागामध्ये एक सभा भरली होती, सगळे लोक त्या सभेला आले होते, वल्लभभाई पटेलांनी आपलं भाषण दिलं लक्षात ठेवा। आणि भाषण दिल्यानंतर ते भाषण संपल्यानंतर त्या सभेमधून एक ग्रामीण भागातली महिला जिचं नाव मिठाबाई होतं लक्षात ठेवा, ती मिठाबाई उभा राहिल्या आणि त्या सरदार वल्लभभाई पटेलांकडे बघून असं म्हणल्या की तुम्ही आमचे सरदार आहात, तुम्ही आमचे सेनापती आहात, तुम्ही जे पण आम्हाला सांगाल का ते आम्ही काय करू मान्य करू, कारण तुम्ही आमचे सरदार आहात, सेनापती आहात। पहिल्यांदा जर त्यांना सरदार कोण म्हणलं असेल तर त्या ग्रामीण भागातल्या महिलेचं नाव काय होतं मिठाबाई लक्षात ठेवा। आणि या मिठाबाईंनी त्यांना पहिल्यांदा सरदार या शब्दाचा उच्चार केला होता आणि सगळ्या महिला एकत्र आल्या, त्यांनी महात्मा गांधीला विनंती केली आमच्या वतीनं तुम्ही त्यांना सरदार पदवी द्या। महात्मा गांधींनी महिलांच्या वतीनं त्यांना सरदार पदवी दिली। त्या दिवसापासून म्हणजे बारडोली सत्याग्रहानंतर वल्लभभाई पटेल हे सरदार वल्लभभाई पटेल या नावानं ओळखले गेले लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे बारडोली लढा पण महत्वाचा आहे, पण नेतृत्व महात्मा गांधीचं नव्हतं, वल्लभभाई पटेलांनी तिथं नेतृत्व दिलं होतं लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे उत्तर याचं आणि ब येणार, पण इथं खेडा जरी ऑप्शन असला असता का तरी पण ते बरोबर आलं असतं लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यानंतर खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे। आता क्लर्कला आलेला प्रश्न होता, पुढे इसवी सन दिले, चंपारण्य सत्याग्रह कधी होता 1917, खेडा सत्याग्रह साराबंदीची चळवळ कधी होती 1918, जालियनवाला बाग हत्याकांड कधी होता 1919, स्वराज्य पक्षाची स्थापना कधी होती 1922। पण स्वराज्य पक्षाची स्थापना इथे 1923 साल बरोबर येतं, कारण 1 जानेवारी 1923 ला अहमदाबाद मध्ये स्वराज्य पक्षाची काय झाली होती स्थापना झाली होती। ज्या स्वराज्य पक्षाचे पहिले अध्यक्ष कोण होते CR दास होते आणि सचिव कोण होते तर मोतीलाल नेहरू होते लक्षात ठेवा। पण इथं 22 दिले लक्षात ठेवा, पण तिथं तुम्हाला करेक्शन करून सांगितले 1923, त्यामुळे वरील पैकी सर्वच उत्तर बरोबर येतं लक्षात ठेवा। ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने 4ही बरोबर आहेत। सुरुवातीला लढे त्यांचा क्रम लावा, त्यांचे इसवी सन, त्यातले लोक हे परीक्षेला विचारतात, तर हे सगळे लढे महत्त्वाचे लक्षात असू द्या। महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह कोणता केला तर सगळ्यात महत्त्वाचं असहकार चळवळीच्या वेळेस राष्ट्रव्यापी सत्याग्रह नव्हता, जालियनवाला बाग क्रूरता पूर्ण झालेल्या चळवळीच्या वेळी याचा पण काही संबंध नाही, खिलाफत चळवळीच्या वेळी याचा पण संबंध नाही, रौलट ऍक्टला विरुद्ध जी झालेली चळवळ होती का त्याच्या वेळी महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह केला लक्षात ठेवा। तर सगळ्यात महत्त्वाचं 1919 ला सिडनी रौलट नावाच्या व्यक्तीने एक विधेयक मांडलं होतं आणि सिडनी रौलट नावाच्या व्यक्तीनं मांडलेल्या विधेयकामध्ये 2 गोष्टी होत्या लक्षात ठेवा, सभा घेण्यासाठी भारतीय लोकांना बंदी घातली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं विनापरवाना अटक करण्याचा सरकारला अधिकार मिळाला होता। ठीक आहे, त्यामुळे विनापरवाना सरकार लोकांना अटक करू शकतं। एवढंच नाही तर त्याच्या विरोधात तुम्हाला कुठेही अपीलाचं कार्यक्षेत्र नव्हतं, म्हणजे तुम्हाला अपील करता येणार नव्हते। आणि मग हे तर नागरी स्वातंत्र्य दडपणारा कायदा आहे असं महात्मा गांधीजींनी त्याचा अर्थ काढला लक्षात ठेवा, म्हणून महात्मा गांधी रौलट ऍक्टला काळा कायदा म्हणले होते लक्षात ठेवा।
ठीक आहे. त्यामुळे काळा कायदा रौलट ऍक्टला कोण म्हणलं? महात्मा गांधी. पण सगळ्यात महत्वाचं ब्लॅक बिल असं रौलट ऍक्टला कोण म्हणलं होतं? तर त्या व्यक्तीचं नाव होतं बेंजामिन हार्निमन. तर बेंजामिन हार्निमन हे व्यक्ती जे महात्मा गांधी सोबत होते ते त्याला ब्लॅक बिल म्हणले होते. आणि महात्मा गांधींनी ठरवलं ह्या रौलट ऍक्टला विरोध झाला पाहिजे आणि तो विरोध शांततेच्या मार्गाने झाला पाहिजे, म्हणून त्यांनी पुढे जाऊन रौलट सत्याग्रह चालू केला. पण रौलट सत्याग्रह चालू करत असताना 30 मार्च पासून हा लढा चालू झाला. 6 एप्रिलला सूतक दिन पालन करण्यात आला होता. त्यामुळे राष्ट्रीय सूतक दिन कधी पालन करण्यात आला असं विचारतील तर 6 एप्रिल लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्वाचं 13 एप्रिलला बैसाखीचा सण होता आणि त्या बैसाखीच्या सणाच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड झालं होतं. आणि मग महात्मा गांधींनी त्यानंतर 18 एप्रिलला तो लढा काय घेतला होता? मागे घेतला होता. कारण मी हिमालय एवढी गोडचूक केली असं महात्मा गांधीचे उद्गार होते. कारण त्या जालियनवाला बागेमध्ये बऱ्याच निरपराध लोकांचा बळी गेला होता आणि त्याला महात्मा गांधींनी स्वतःला जबाबदार धरलं, राष्ट्रव्यापी सत्याग्रह मागे घेतला. पण पहिल्या राष्ट्रव्यापी सत्याग्रहाचं तंत्र महात्मा गांधीजींचं कोणतं होतं? हरताळ होतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. जेव्हा रौलट सत्याग्रह झाला त्या सत्याग्रहाच्या दरम्यान महात्मा गांधीजींनी सत्याग्रह सभा स्थापन केल्या. हा आयोगाचा क्वेश्चन होता. तर सत्याग्रह सभा महात्मा गांधीजींनी कोणत्या लढ्याच्या वेळेस स्थापन केल्या? रौलट सत्याग्रह. त्याचे अध्यक्ष कोण होते हा प्रश्न यायचा बाकी आहे. पुढच्या काळात हा प्रश्न असू शकतो. महात्मा गांधी त्याचे अध्यक्ष होते. त्याचे उपाध्यक्ष कोण होते प्रश्न यायचा बाकी आहे. तर उपाध्यक्ष होते बेंजामिन हार्निमन. आणि सत्याग्रह सभा मग रौलट ऍक्टच्या विरोधात स्थापन केल्या होत्या आणि मग राष्ट्रीय पातळीवर हा पहिला लढा उभा केला. पण त्याला यश आलं नाही कारण जालियनवाला बागेसारखी घटना घडली. जालियनवाला बागेची घटना घडल्यानंतर काही इंग्रज समर्थक असणारे बरेचसे मवाळ नेते होते. त्यांनी इंग्रज समर्थक असलेल्या धोरणाचा काय केला? त्याग केला. लक्षात ठेवा. 2 लोकांनी आपल्या पदव्या परत केल्या. एक म्हणजे सर किंवा नाईटहुड पदवी सरकारला परत करणारे कोण होते? तर रवींद्रनाथ टागोर होते. आणि कैसर-ए-हिंद हा पुरस्कार लक्षात ठेवा. कैसर-ए-हिंद हा पुरस्कार परत करणाऱ्या सरोजिनी कोण होत्या? नायडू होत्या. आता बऱ्याचशा ठिकाणी असा उल्लेख आहे महात्मा गांधींनी सुद्धा कैसर-ए-हिंद पदवीचा त्याग केला. पण महात्मा गांधींनी रौलट कायद्याच्या वेळेस कैसर-ए-हिंद पदवीचा त्याग केला नव्हता. महात्मा गांधींनी असहकार चळवळीच्या वेळेस त्या पदवीचा त्याग केला. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं ह्या गोष्टीचा त्याग केला आणि महात्मा गांधी काही काळ नंतर त्यांनी मौन धारण केलं. कारण त्या घटनेनं अस्वस्थ झालेले महात्मा गांधी होते. कारण अहिंसात्मक असलेल्या चळवळीमध्ये हिंसा झाली होती. लक्षात ठेवा. ही गोष्ट महात्मा गांधीला पसंत नव्हती. त्यामुळे हिमालय एवढी गोडचूक केली म्हणून तो सत्याग्रह पुढे जाऊन काय आला? माग आला. आणि मग सगळ्यात महत्वाचं ह्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारनं हंटर कमिशन नेमलं. ज्या हंटर कमिशनचा हेतू काय होता असा आयोगानं प्रश्न विचारला होता. तर जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करणं. ह्या हंटर कमिशन मध्ये 3 लोक भारतीय होते. लक्षात ठेवा. चिमनलाल सेटलवाड, सर सुलतान अहमद खान आणि सगळ्यात महत्वाचं जगद्गुरू आपला जगत नारायण. तर सगळ्यात महत्वाचे हे 3 लोक भारतीय होते. आणि ज्या 3 लोक जरी भारतीय असले तर त्यातले 5 लोक इंग्रज होते. त्या हंटर कमिशन मध्ये आपलं बहुमत नव्हतं. त्यामुळे मायकल वोर्डवायर आणि जनरल डायर यांना कोणत्याही शिक्षा देण्यात आलेल्या नव्हत्या. एवढंच नाही तर त्या हंटर कमिशननं जेव्हा गव्हर्नमेंटला रिपोर्ट सादर केला तेव्हा हंटर कमिशन म्हणलं की सगळ्यात महत्त्वाच्या यांच्या कृतीचं समर्थन होऊ शकत नाही. यांनी केलेल्या गोष्टी असमर्थनीय आहेत. पण त्यांच्यावर खटला दाखल करायला ब्रिटिश पार्लमेंटनं सुद्धा नकार दिला. आणि या घटनेचा बदला आपण 21 वर्षांनी घेतला. आपले क्रांतिकारक होते उधम सिंग यांनी तिथं जाऊन 1940ला वोर्डवायरची हत्या केली. लक्षात ठेवा. ठीक आहे. मग 21 वर्षांनी तो बदला काय झाला? पूर्ण झाला. पुढे 1940ला इंग्लंडमध्ये उधम सिंग यांना फाशी झाली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने महात्मा गांधीचा पहिला राष्ट्रव्यापी सत्याग्रह होता कोणता? तर रौलट ऍक्टच्या विरुद्ध केलेला सत्याग्रह. त्याचं तंत्र होतं महात्मा गांधीजींचा अर्थात शांततेनं रस्त्यावर या आणि कुठली हिंसा न करताना काय करा? सगळ्यात महत्त्वाचा लढा उभा करा. आणि लढा लोकांनी उभा सुद्धा केला. त्यामुळे ऑल इंडिया लेवलचा पहिला लढा म्हणून आपण त्याला बघतो. लक्षात ठेवा. त्यानंतर सत्याग्रह सभा कशाच्या विरोधात स्थापन केल्या? रौलट कायदा. आताच आपण बघितलं 2012चा क्वेश्चन. असहकार चळवळी बरोबरच महात्मा गांधीजींनी खालीलपैकी कोणते कार्यक्रम घेतले होते? आता असहकार चळवळ हा महात्मा गांधीजींचा राष्ट्रव्यापी चळवळ 1920 ते 1922 या 2 वर्षाच्या काळात ही चळवळ उभा राहिली. ज्याच्यामध्ये स्वदेशीचा प्रसार करायचा होता आणि हे करत असताना चरखा घरोघरी त्यांनी पोहोचवला. लक्षात ठेवा. हिंदू मुस्लिम त्यांना ऐक्य साधायचं होतं. मद्यपान बंदी हा तर महात्मा गांधीच्या आवडीचा विषय होता. कुठल्याही चळवळीची सुरुवात करत असताना पहिल्यांदा हा मुद्दा यायचा. लक्षात ठेवा. आणि अस्पृश्यता निवारण सुद्धा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा होता. त्यामुळे असहकार चळवळीच्या वेळेस सगळेच विधान आपल्याला बरोबर दिसतील.
असेल. म्हणून लक्षात ठेवा, असहकार चळवळ राबवत असताना महात्मा गांधींनी दोन बाजू सांगितल्या होत्या. एक बाजू म्हणजे विधायक बाजू, ज्याच्यामध्ये सर्व चांगल्या गोष्टी करायच्या होत्या, लक्षात ठेवा. आणि दुसरी म्हणजे नकारात्मक बाजू, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय करायचं होतं, सगळ्या गोष्टीचा त्याग करायचा होता. त्याग करणं म्हणजे सगळ्या गोष्टीवर जवळपास काय टाकणं, बहिष्कार टाकणं. आणि मग ह्याच मार्गाला महात्मा गांधीजींनी रचनात्मक मार्ग म्हणलं होतं. आणि हाच रचनात्मक मार्ग विधायक आणि नकारात्मक बाजूच्या माध्यमातून असहकार चळवळ त्यांना पुढे घेऊन जायचे होते. त्यामुळे कोणकोणत्या मुद्द्याचा समावेश होतो, तर या सगळ्या मुद्द्याचा समावेश होतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं ह्या विधायक बाजू असलेल्या आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. कारण का, ह्या सगळ्या चांगल्या बाजू होत्या. ह्या वरचे जे सगळे मुद्दे आहेत का, ते सकारात्मक आहेत. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन बॅचची तयारी करणारे, म्हणजे जे मुलं ऑफलाईन लिहू शकत नाहीत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपलं हिस्ट्री बाय पवन सर हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण इतिहासापासून ते प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषणपर्यंत सगळ्या बॅचेस तिथं दिलेल्या आहेत. तुम्हाला जी बॅच घेऊ वाटते ती बॅच तिथं उपलब्ध आहे. ती बॅच तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता. रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असलेले लेक्चर तर सगळ्यात महत्त्वाचं त्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला पाहायला भेटतील, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ते सगळं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा तुमच्या प्ले स्टोअर वरून, हिस्ट्री बाय पवन सर, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यासाठी ते सगळ्या बॅचेस तिथं तुम्हाला दिलेत. त्यानंतर उगवती पिढी केवळ निवेदन इत्यादींनी समाधानी होणार नाही. दहशतवाद संपवण्याचा मला एकच मार्ग दिसतो, तो म्हणजे सत्याग्रह, असं महात्मा गांधींनी 1919ला कुणाला लिहिलं होतं, तर महात्मा गांधींनी एका मवाळ नेत्यांना पत्राद्वारे लिहिलं होतं. त्यांचं नाव होतं दिनशा वाच्या, लक्षात ठेवा. आणि दिनशा वाच्यांना महात्मा गांधी लिहितात केवळ भाषणं आणि सगळ्यात महत्वाचं अर्जपत्र विनंत्या यांना आत्ताची पिढी समाधानी होणार नाही. जर इंग्रजांचा दहशतवाद मिटवायचा असेल तर मला एकच मार्ग दिसतो, तो मार्ग म्हणजे सत्याग्रह, असं पत्राद्वारे त्यांनी खुलासा केला होता. कोणाला सांगून, तर सगळ्यात महत्वाचं दिनशा वाच्यांना सांगून, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे दिनशा वाच्यांना त्यांनी ते सांगितलं होतं. त्यामुळे दिनशा वाच्य एक मवाळ नेते होते आणि तिथूनच पुढे जाऊन चळवळ काय झाली होती, सुरू झाली होती, लक्षात ठेवा. ज्या दिवशी लोकमान्य टिळकाचे निधन झालं त्याच दिवशी महात्मा गांधीजींनी कोणत्या चळवळीचं उद्घाटन केलं, तर लोकमान्य टिळकाचं निधन झालं होतं 1 ऑगस्ट 1920 ला, लक्षात ठेवा. तेव्हा भारत छोडो नव्हती, सविनय कायदेभंग नव्हती, दारूविरोधी आंदोलन नव्हतं. तर तेव्हा मात्र सगळ्यात महत्वाचं असहकार. ठीक आहे. त्यामुळे असहकार म्हणजे याचा अर्थ सगळ्यात महत्वाचं, त्याच असहकाराला आपण असंही म्हणू शकतो, लक्षात ठेवा. तर खिलाफत सुद्धा तंत्र, तेव्हा त्या खिलाफत चळवळ पण महात्मा गांधींनी चालू केली, ज्याचं तंत्रचं असहकार होतं, लक्षात ठेवा. पुढे काँग्रेसनं असहकाराला मान्यता दिली. त्यामुळे एकमतानं सगळ्यात महत्वाचं असहकार चळवळ 2 वर्ष भारतामध्ये चालू राहिली, लक्षात ठेवा. 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटी भरली. त्याचं अधिवेशन कुठं झालं होतं, तर 1921 ला अखिल भारतीय खिलाफत कमिटीचं अधिवेशन कराचीला झालं होतं, जिथं अध्यक्ष मौलाना मुहम्मद अली होते, लक्षात ठेवा. तर मौलाना मुहम्मद अली हे अध्यक्ष होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली भरलेलं कराची मधलं अधिवेशन, जिथं ठराव पास झाला होता, मुस्लिम लोकांनी इंग्रजांच्या सगळ्या पदाचे राजीनामे द्यावे आणि आपण सगळ्यांनी एकमतानं महात्मा गांधीजींना मदत करावी, लक्षात ठेवा. कारण का, कारण महात्मा गांधी आपल्या असलेल्या चळवळीचं नेतृत्व करतात आणि ती चळवळ होती मग खिलाफत. खलिफाचा प्रश्न सोडवणं हे या चळवळीचा उद्देश होता आणि त्याचंच तंत्र होतं असहकार, लक्षात ठेवा. ठीक आहे. तेव्हा महात्मा गांधीला आपण साथ द्यायला पाहिजे असं अखिल भारतीय खिलाफत परिषदेचं अधिवेशन भरलं होतं कराचीला. मौलाना मुहम्मद अली यांच्या अध्यक्षतेखाली त्या अधिवेशनामध्ये हा ठराव मांडलेला. मौलाना मुहम्मद अली यांचे 2 न्यूजपेपर होते, एक होता कॉम्रेड आणि दुसरं होतं हमदर्द, लक्षात ठेवा. त्यानंतर मौलाना मुहम्मद अली 1923च्या सगळ्यात महत्वाचं काकीनाडा या ठिकाणी भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे काय होते, अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे राष्ट्रवादी मुस्लिम असलेले मौलाना मुहम्मद अली हे एक महत्वाची व्यक्ती आपल्याला सांगता येतील. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं खिलाफत परिषदेचं दिल्लीला अधिवेशन भरलं होतं 1919 ला, त्याचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. आणि मग महात्मा गांधी अध्यक्ष असताना त्यांनी सांगितलं होतं, तुम्ही खलिफाची सत्ता त्या खलिफाच्या हातात द्या, नाहीतर मी तुमच्या विरोधात भारतामध्ये काय पुकारेल, असहकार पुकारेल, असं महात्मा गांधींनी सगळ्यात महत्वाचं दिल्ली 1919 ला भरलेल्या खिलाफत परिषदेमध्ये सांगितलेलं. आणि मग महात्मा गांधीजींच्या असहकाराला 1919 ला तर सगळ्यात महत्वाचं काँग्रेसनं सुद्धा सपोर्ट केला होता, लक्षात ठेवा. काँग्रेसनं सुद्धा पाठिंबा दिलेला. ठीक आहे. त्यामुळे 1921 खिलाफत परिषदेबद्दल महत्वाचं आहे, जे की आपल्याला हे सगळ्या गोष्टी तिथं सांगता येतील.
चौरी चौरा घटनेनंतर ही चळवळ संपुष्टात आली. तर सगळ्यात महत्वाचं, चौरी चौरा घटनेनंतर असहकार चळवळ संपुष्टात आली. कारण का 22 पोलिसांचा यूपी मधल्या गोरखपूर जिल्ह्यामध्ये असलेल्या चौरी चौरा या ठिकाणी त्या पोलीस चौकीमध्ये ती चौकी जाळली होती, लक्षात ठेवा. आणि त्याच्यामध्ये त्या 22 पोलिसांचा मृत्यू झाला होता. आणि ही गोष्ट महात्मा गांधीजींना तारेच्या माध्यमातून कळाली होती. तेव्हा महात्मा गांधी बारडोलीमध्ये होते, लक्षात ठेवा. आणि तिथूनच महात्मा गांधींनी हा लढा काय घेतला, मागं घेतला. घेताना कोणाला सुद्धा महात्मा गांधीजींनी विचारलं नव्हतं, त्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला, लक्षात ठेवा. पण कुठल्याच व्यक्तीला महात्मा गांधींनी उत्तर द्यायच्या भानगडीत महात्मा गांधी पडले नाहीत, लक्षात ठेवा. भरपूर टीका असहकार चळवळ मागं घेतल्यानंतर झाली होती, कारण देशव्यापी चळवळ होती. कोणालाच न विचारता मागं घेणं पुढे टीकेची भाग बनली होती, लक्षात ठेवा. बेटे 9 महिन्यांनी ही कविता पुढील पैकी कोणत्या कवीनं चौरी चौरा घटनेत भाग घेतलेल्या आणि त्यासाठी फासावर जाणाऱ्या कैद्याला उद्देशून लिहिली? तर त्यांचं नाव होतं कुंज विहारी, लक्षात ठेवा. तर कुंज विहारी यांनी कविता लिहिली होती बेटे 9 महिन्यांनी. आणि बेटे 9 महिन्यांनी ही कविता म्हणून मला तुम्ही फाशी द्या असं म्हणणारे क्रांतिकारक कोण होते? तर त्या क्रांतिकारकांचं नाव होतं सोलापूरचे 4 हुतात्म्यामधले, त्यांचं नाव होतं कुर्बान हुसेन. तर कुर्बान हुसेन म्हणले होते, माझी शेवटची इच्छा काय, तर तुम्ही मला ती कविता म्हणू द्या आणि कविता म्हणून झाल्यानंतर तुम्ही मला फाशी द्या. त्यामुळे कुंज विहारी यांनी ती कविता लिहिली होती चौरी चौरा घटनेमध्ये ज्या लोकांना फाशी दिली का त्यांना उद्देशून, लक्षात ठेवा. नारायण केशव बेहरे हे सुद्धा महत्वाचे व्यक्ती आहेत. त्यांनी सप्तर्षी नावाची कविता लिहिली होती. आणि ही सप्तर्षी नावाची कविता 7 क्रांतिकारकांवर होती. एक म्हणजे सोलापूरचे 4 हुतात्मे आणि दुसरे म्हणजे लाहोरच्या जेलमध्ये फाशी झालेले 3 हुतात्मे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. सोलापूरचे 4 आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या 7 लोकांना उद्देशून नारायण केशव बेहरे यांनी लिहिली कविता. कोणती होती? सप्तर्षी, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन येतात, त्यामुळे या दोन्ही गोष्टी काय येतात महत्वाच्या. राष्ट्रीय सभेच्या सन 1920 मधल्या कलकत्ता अधिवेशनात असहकाराचा जाहीरनामा मंजूर झाला. तर त्याचे अध्यक्ष कोण होते? लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचे 1920 ला कलकत्तामध्ये झालेलं अधिवेशन. आता एक तर तुम्ही लक्षात ठेवा 1920 ला 2 अधिवेशन झाले होते. एक अधिवेशन 1920 ला सप्टेंबर महिन्यात झालं होतं, जे कलकत्तामध्ये होतं, लक्षात ठेवा. आणि दुसरं अधिवेशन 1920 ला झालं होतं, जे डिसेंबर महिन्यामध्ये होतं, पण नागपूर शहरात होतं. त्यानंतर कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपत राय होते, लक्षात ठेवा. त्यामुळे 3 नंबर उत्तर आहे. पण ह्याच अधिवेशनामध्ये असहकाराचा ठराव मांडणारे कोण होते? महात्मा गांधी. सगळ्या राष्ट्रीय नेत्यांनी असहकाराच्या ठरावाला काय केला होता? विरोध केला होता. पण जेव्हा जनमतासाठी तो ठराव ठेवण्यात आला तेव्हा 1800 लोकांनी त्या कराराच्या बाजूने मतदान केलं आणि 800 लोक फक्त विरोधात होते. 1800 लोक आपल्या बाजूने आहेत. हाच महात्मा गांधीजींचा एक प्रकारे काय होता? आत्मविश्वास होता, लक्षात ठेवा. आणि त्या आत्मविश्वासामुळेच पुढच्या काळामध्ये असहकार चळवळीमध्ये कॉन्फिडन्स आलेला. ठीक आहे. पण सगळ्यात महत्वाचं पुढे 1920 ला डिसेंबर महिन्यात नागपूरला अधिवेशन झालं. त्याचे अध्यक्ष सी विजय राघवाचारी होते, लक्षात ठेवा. आणि त्या अधिवेशनामध्ये असहकाराचा ठराव कोणी मांडला होता? तर CR दासनी मांडला. जे CR दास अगोदर सगळ्यात महत्वाचा विरोध करत होते त्यांनीच पुढे तो ठराव मांडला. आणि मग महात्मा गांधींनी सांगितलं तुम्ही सगळ्यांनी मला 1 वर्ष द्या, मी 1 वर्ष भारताला काय मिळवून देतो? स्वराज्य. परत आपले काँग्रेसचे लोक कोपऱ्यात जाऊन हसले, लक्षात ठेवा. मग याचा अर्थ 1 वर्षात तुम्ही स्वराज्य द्यायले तर मग आपण एवढे दिवस काय केलं अशी स्वतःवरच शंका आली काही नेत्यांना, लक्षात ठेवा. त्यामुळे ते नेते कोपऱ्यात जाऊन हसले, सगळे लोक कोपऱ्यात जाऊन हसायचे, लक्षात ठेवा. पण महात्मा गांधीजींचा कॉन्फिडन्स होता 1800 लोक आपल्या बाजूने आहेत, नेते नसले तरी चालते. आणि मग काही लोकांनी सुद्धा अगोदर विरोध केला, तो पुढे पाठिंबा दिला. महात्मा गांधी 1 वर्षात करतात काय हे फक्त बघायचं होतं. बरेचसे टिळकाचे अनुयायी होते, त्यांनी सुद्धा महात्मा गांधीचा असहकार नाकारलेला. पण काँग्रेसच्या प्रतिष्ठेसाठी सुद्धा काही लोकांनी असहकाराला पाठिंबा दिला, लक्षात ठेवा. पण महात्मा गांधीचा सगळ्यात महत्वाचा लढाच वेगळा होता. त्यामुळे ते काय कुठल्या नेत्यानं सपोर्ट केला आणि विरोध केला ह्याला बघत बसत नव्हते. आपण चाललोय, लोक बरोबर येतात आपल्या सोबत, ते आत्मविश्वास तर त्यांच्या सगळ्यात महत्वाच्या यशाचं कारण होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मग पुढच्या काळामध्ये ती 1 वर्षाच्या स्वराज्याच्या दृष्टिकोनातून मग या असहकाराची चळवळ चालू झाली. ठीक आहे. त्यामुळे 2 अधिवेशन लक्षात ठेवा, 1920 आणि 1920. राज्यसेवा मेनचा क्वेश्चन आहे 19चा. महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. का पाठिंबा दिला? कारण खिलाफत चळवळीचं सुद्धा तंत्र असहकार होतं आणि या लढ्याचं नेतृत्व सुद्धा महात्मा गांधींनी स्वीकारलं होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे पाठिंबा देण्याचं कारण एकच होतं, त्यांना हिंदू मुस्लिम ऐक्य साधायचं होतं. कारण ते हिंदू मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते होते. त्यांना चळवळीचा उपयोग देशाच्या राष्ट्रीय चळवळीची प्रगती करून घेण्यासाठी त्यांना करायचा होता, बरोबर. त्यानंतर त्यांना इस्लाम धर्माचा प्रसार करायचा होता? बिलकुल नाही. काय त्यांना इस्लामचा प्रसार वगैरे करायचा नव्हता. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं उत्तर फक्त आणि ब बरोबर.
ठीक आहे, त्यामुळे पहिले दोन आपल्याला सांगता येतील. पण खिलाफत चळवळ त्यांना यशस्वी करता आली नाही. म्हणून लक्षात ठेवा 1914 पासून 1922 पर्यंत भारतात हिंदू मुस्लिम यांचं ऐक्य होतं. आणि या हिंदू मुस्लिम ऐक्याला चार चांद लावणारे तीनच नेते होते. पहिलं लोकमान्य टिळक होते, दुसरं जिना होते आणि तिसरे महात्मा गांधी होते. लखनौ करार त्याचं उदाहरण आहे, लक्षात ठेवा. आणि या तीन लोकांनी हिंदू मुस्लिम ऐक्याला चार चांद लावले. पण 1922ला जेव्हा असहकार चळवळ मागे आली तेव्हा जिना काँग्रेसमध्ये राहिले नाहीत आणि जिनांनी काँग्रेसमधून बाहेर पडणं पसंत केलं. अनंतर जिना वेगळं काम करतात. तिथून जिनांचा प्रवास राष्ट्रवादाकडून जातीयवादाकडे होताना दिसतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने हे तीन लोकांना, महात्मा गांधी सुद्धा पहिल्यापासून हिंदू मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते होते. त्यांना सोबत घेऊन त्यांना सगळ्यात महत्वाचं लढा उभा करायचा होता. महात्मा गांधींनी सगळ्यांना सोबत घेतलं. त्यांनी कुठल्याही जाती धर्माच्या पंथाचा विचार केला नाही, लक्षात ठेवा. हे त्या काळचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. कारण विखुरलेल्या असलेल्या भारतामध्ये वेगळ्या जाती पंथाचे धर्माचे लोक राहत होते. या सगळ्यांना एका छताखाली आणणं हे अगोदर कोणालाच जमलं नाही. ते काम करणारे पहिले व्यक्ती कोण असतील तर ते महात्मा गांधी होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे सगळ्या जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना एकत्र घेऊन आपला अधिकार मागणं आणि त्या अधिकारासाठी चळवळ उभा करणं हे ज्यांना जमलं ते एकमेव व्यक्ती म्हणजे आपल्याला बापू सांगता येते, लक्षात ठेवा. आणि त्यांनी हा लढा यशस्वी केलेला पुढे दिसतो आपल्याला. गांधी-इर्विन करारानं सगळ्यात महत्वाचं कशाला स्थगिती देण्यात आली तर गांधी-इर्विन करारानं सगळ्यात महत्वाचं सविनय कायदेभंगाच्या चळवळीला स्थगिती देण्यात आली. गांधी-इर्विन करार कधी झाला होता? 5 मार्च 1931, लक्षात ठेवा. गांधी-इर्विन कराराचं दुसरं नाव दिल्ली करार. गांधी-इर्विन कराराचं दुसरं नाव काय होतं? दिल्ली करार. कारण त्यांच्या चर्चा दिल्लीमध्ये झाल्या होत्या म्हणून त्याला आपण दिल्ली करार असं म्हणतो, लक्षात ठेवा. गांधी-इर्विन करारानं काय झालं होतं तर महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ स्थगित करावी असं ठरलं होतं. आणि महात्मा गांधीजींनी सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये काय घ्यावा? भाग घ्यावा असं ठरलेलं. आणि ह्या गांधी-इर्विन कराराला काँग्रेसनं सुद्धा 1931च्या 29 मार्च मध्ये भरलेल्या कराची अधिवेशनामध्ये एकमतानं पाठिंबा दिला होता. आणि काँग्रेसनं सगळा अधिकार देऊन टाकला होता महात्मा गांधीजींना की तुम्ही काँग्रेसच्या वतीनं सगळ्यात महत्वाचं सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला जा. आणि महात्मा गांधी सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे गांधी-इर्विन करारानं महात्मा गांधींनी कुठलीच चळवळ स्थगित केली तर सविनय कायदेभंगाची चळवळ. आणि गांधी-इर्विन करारानं काय साध्य झालं तर सविनय कायदेभंगाची चळवळ स्थगित करून महात्मा गांधी सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेलं. हे त्या चळवळीचं काय होतं? साध्य होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन बॅचेससाठी मग आपल्याला आताच तुम्हाला पाठीमागं सांगितलं पण सगळ्यात महत्त्वाचं ऍप्लिकेशनवर ऑनलाईन बॅचेस आहेत. पण जर तुम्हाला सराव करायचा असेल प्रश्नाचा तर आपलं टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. हिस्ट्री 188 हे टेलिग्राम चॅनल आहे. युट्यूब तर तुम्ही बघत आहात पण टेलिग्रामला तुम्हाला बरेचसे सराव प्रश्न दिसतील. जे सराव प्रश्न टाकले तेच आयोगाचे क्वेश्चन सुद्धा बनलेत, लक्षात ठेवा. आताच प्रश्न विचारला होता गट क च्या मेन्सला की आझाद दल कुणाचा आहे? आपण सराव टाकला होता नागनाथ अण्णा नाईकवाडी. आयोगाने प्रश्न विचारलेला. बरेचसे प्रश्न त्या सरावामधून कव्हर होतील. तर आपलं @history 188 बऱ्याचशा लोकांना टेलिग्राम चॅनल आपलं सर्च होत नाही पण @history 188 हे टाका आणि टेलिग्राम सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यावरच्या प्रश्नाचा सराव करा, तिथली माहिती बघा. येणाऱ्या काळामध्ये त्या अपडेटेड असलेल्या माहितीचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की उपयोग होईल, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर फेब्रुवारी 1922 मध्ये चौरी चौरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ तहकूब केली. तर त्या घटनेचं वर्णन नॅशनल क्लॅमिटी कोणी केलं? असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर त्याला देशाचे दुर्भाग्य कोण म्हणलं? हा आयोगाचा क्वेश्चन आहे. तर देशाचे दुर्भाग्य म्हणणारे व्यक्ती कोण होते? सुभाषचंद्र बोस होते. आणि सुभाषचंद्र बोस 1920 लाच ICS परीक्षा पास झाले होते. आपल्या देशात 4थ्या नंबरनं तेव्हा पास होणारे सुभाषचंद्र बोस होते. टोटल 6 लोक पास झाले होते. महात्मा गांधीजींचं दर्शन घेऊन राजकीय आपल्या प्रवेशाचा श्री गणेशा केला होता. आणि 2 वर्षानंतर जेव्हा ही चळवळ मागे घेतली तेव्हा सुभाषबाबू आणि सगळ्यात महत्त्वाचं महात्मा गांधी यांच्या विचारांमध्ये मतभेद झाले. पण विचारांमध्ये मतभेद जरी असले तर या दोन व्यक्तीकडून शिकण्यासारखं आहे. त्यांचे मत भिन्नता होती पण मनभेद नव्हते, लक्षात ठेवा. ह्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल अपार प्रेम होतं, अपार निष्ठा होती आणि ती आपल्याला ही कायमस्वरूपी 47 पर्यंत दिसेल, लक्षात ठेवा. ठीक आहे. 45 पर्यंत सुभाषचंद्र बोस होते पण ही निष्ठा तसूभर सुद्धा कमी झाली नाही. मतभिन्नता असली तरी चालती पण मनभिन्नता असता कामा नये, लक्षात ठेवा. महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता हा शब्द प्रयोग उच्चारणारे पहिले व्यक्ती कोण होते तर ते सुभाषचंद्र बोस होते.
आणि देशभक्तामधला राजपुत्र असा शब्द सुभाषबाबूंना उच्चारणारे कोण होते? महात्मा गांधी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचे 1940 नंतर तर सुभाषबाबू भारतात नव्हते, पण जेव्हा महात्मा गांधींनी छोडो भारत चळवळ चालू केली का, तेव्हा त्यांनी रेडिओवरून भारतीय लोकांना संदेश दिला. मला आज अभिमान वाटतो की महात्मा गांधीजींनी हा लढा चालू केला, त्याला माझा पाठिंबा आहे. जर मी आज भारतात असलो असतो तर मी त्यांच्या समोर उभा असलो असतो आणि त्या चळवळीमध्ये मी भाग घेतला असता. मी भारतवासियांना सांगतो, तुम्ही महात्मा गांधीजींच्या त्या लढ्याला साथ द्या. महात्मा गांधीचा लढा हा भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचा लढा आहे. महात्मा गांधीचा हा कालखंड किंवा त्यांचं पूर्ण आयुष्य सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला इतिहास आहे किंवा सुवर्ण अक्षरांनी त्यांचा सगळा इतिहास लिहिला जाईल, एवढं त्यांचं आपल्या या राष्ट्रीय चळवळीमध्ये महत्व आहे. असा शब्द प्रयोग करणारे व्यक्ती 1942-43 ला कोण होते? तर सुभाषचंद्र बोस होते, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्त्वाचं, सुभाषबाबू आणि महात्मा गांधी यांची मतभिन्नता 1920 पासून वाढीस लागली. ती कमी होण्याचा विषय नव्हता, लक्षात ठेवा. पण एकमेकांबद्दल मात्र प्रेम कायमस्वरूपी असलेलं आपल्याला दिसतं. ते प्रत्येक टप्प्यावर त्यांनी दाखवून सुद्धा दिलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा संधी भेटली एकमेकांबद्दल प्रेम निर्माण, आपलं प्रेम सांगायची किंवा आदर व्यक्त करायची, ती संधी दोघांनी गमावली नाही, लक्षात ठेवा. त्यावेळेस त्यांनी त्या एकमेकांबद्दलचा आदर प्रेम हे त्यावेळी दाखवलेलं सुद्धा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सुभाषबाबूंनी टीका केली होती, देशाच्या दुर्भाग्य आहे नॅशनल क्लॅमिटी. सविनय कायदेभंगाची चळवळ जेव्हा महात्मा गांधींनी मागे घेतली तेव्हा सुद्धा सुभाषचंद्र बोस म्हणले होते, सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेणं म्हणजे अपयशाची कबुली आहे. तर अपयशाची कबुली असा शब्द प्रयोग सुभाषबाबूंनी तेव्हा वापरला होता, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, टीका करणारे होते आणि टीका व्हायची, फक्त मनभिन्नता नव्हती, मतभिन्नता होती, लक्षात ठेवा. त्यानंतर खालीलपैकी कोणता सहकार चळवळीचा भाग नव्हता? शाळावर बहिष्कार टाकायचा होता, न्यायालयावर बहिष्कार टाकायचा होता, परदेशी कपड्यावर बहिष्कार टाकायचा होता, कर न भरणं हा असहकाराचा मूळ ठरावात हा मुद्दा नव्हता. महात्मा गांधीजींनी कर न भरणं याला 3ऱ्या टप्प्यामध्ये ऍड केलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यामध्ये कर न भरणं हा मुद्दा त्यांनी ऍड केलेला आणि नंतर मग त्या कर न भरण्यामधून सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी सुद्धा त्यात सहभागी झाले होते. त्यानंतर शाळावरील बहिष्कार, बऱ्याच लोकांनी शाळावर बहिष्कार टाकला. त्यामुळे महात्मा गांधीजींच्या भाषणानं प्रभावित होणारे मालवणचे स का पाटील होते, त्यांनी शाळा डायरेक्ट सोडली होती, लक्षात ठेवा. महात्मा गांधीचं भाषण आवडलं, त्यांनी शाळेत जायचंच बंद केलं, कारण त्यांनी राष्ट्रीय चळवळीमध्ये पुढे काम केलं. त्यानंतर न्यायालयावर बहिष्कार, सगळ्या लोकांनी आपल्या वकिलीचा काय केला? त्याग केला, लक्षात ठेवा. पण सगळ्यात महत्त्वाचं, अण्णासाहेब भोपटकर होते, ते म्हणले होते, मी न्यायालयात जाणार पण नवीन खटले घेणार नाही, माझ्याकडे असलेले मी जुने खटले चालू ठेवणार. त्यानंतर महात्मा गांधीजींनी शाळा कॉलेजवर बहिष्कार टाकायला सांगितला, तेव्हा न चिकेळकर लोकमान्य टिळकांचे सहकारी होते, लक्षात ठेवा. त्यांनी महात्मा गांधीवर टीका केली होती, तेव्हा न चिकेळकर म्हणले होते, लक्षात ठेवा, शाळा कॉलेजवर बहिष्कार टाकण्यात आम्हाला शहाणपण वाटत नाही. प्रश्न यायचा वाक्य आहे, असं विचारतील, शाळा कॉलेजवर बहिष्कार टाकण्यात आम्हाला शहाणपण वाटत नाही, कोण म्हणलं? नचिकेळकर म्हणले. ठीक आहे. पण महात्मा गांधी कोणाला उत्तर देत नव्हते, तर महात्मा गांधीचं एकलाच चलोर आहे आणि मग लोक तर साथ देतातच, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, उत्तर देण्याच्या कोणाच्या भानगडीत पडलेच नाहीत. परकीय कपड्यावर बहिष्कार टाकण्यामध्ये त्यांनी महिलांचा सहभाग करून घेतला होता. महिलांना सांगितलं होतं, तुम्ही सोपे सोपे कामं करा, परकीय कपड्यावर बहिष्कार टाका, दुकानाला घेराव घाला, तिथं लक्षात ठेवा, परकीय कपड्याच्या होळ्या करा, हे सोपे काम महिलांनी करावे. म्हणून राष्ट्रीय चळवळीमध्ये महिलांना घेऊन येणारे व्यक्ती कोण होते? हा योगाचा क्वेश्चन होता. राष्ट्रीय चळवळीमध्ये महिलांना घेऊन येणारे महात्मा गांधी होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या वकिलांनी असहकार चळवळीचा भाग म्हणून आपल्या वकिली सोडून दिल्या? तर सगळ्यात महत्त्वाचं, C.R. दासनी वकिली सोडली, सैफुद्दीन किचलूंनी वकिली सोडली, जयकरनी वकिली सोडली, वल्लभभाई पटेलांनी वकिली सोडली. सगळ्या लोकांनी आपल्या वकिलीचा त्याग केला. पण अपवाद म्हणलं की अण्णासाहेब भोपटकर, नाव लक्षात ठेवा, यांनी मात्र आपली वकिली सोडलेली नव्हती, लक्षात ठेवा. त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीमधलं जे नाव असतात का, ते परीक्षेला विचारतात. महात्मा गांधी म्हणले, कायदे मंडळावर बहिष्कार टाका. सगळ्या लोकांनी भरलेले आपले निवडणुकीचे अर्ज माघारी घेतले, पण एक व्यक्ती होता, तो म्हणला होता, मी माझा अर्ज माघारी घेणार नाही, आणि ते टिळकांच्या सोबतचे होते. त्यांचं नाव होतं दादासाहेब खापर्डे. त्यामुळे दादासाहेब खापर्डे यांनी आपला अर्ज माघारी घ्यायला काय दिला होता? नकार दिला होता, लक्षात ठेवा. म्हणजे अपवाद आहेत का, त्यांच्यावर पण प्रश्न असतो, त्यामुळे त्यांची माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे टिंब यांचे अनुयायी झाले होते. कंबाईनला प्रश्न होता 18ला. आता बऱ्याचशा मुलांनी तेव्हा टिळक उत्तर लिहिलं होतं, पण कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे महात्मा गांधीजींचे अनुयायी झाले होते. 1920ला टिळकांचं निधन झालं, तेव्हा त्यांनी महात्मा गांधीचं नेतृत्व स्वीकारलं आणि महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली पुढे त्यांच्या लढ्यामध्ये त्यांनी काम केलं, लक्षात ठेवा. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे पहिल्यांदा टिळकांच्या सोबत काम करणारे नेते होते. केसरीचे उपसंपादक होते, लक्षात ठेवा.
एवढंच नाही तर किचकवध नावाचं नाटक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलं होतं आणि या किचकवध नाटकामध्ये त्यांनी एका वाईसरायवर टीका केली होती. त्या वाईसरायचं नाव काय होतं? कर्जन. त्यामुळे कर्जनवर टीका करणारे किचकवध नावाचं नाटक खाडीलकरांनी लिहिलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं परीक्षेला क्वेश्चन आलेला आहे किचकवधवर, तर किचकवध लक्षात असू द्या. त्यानंतर 1924 मध्ये तुरुंगातून सुटून आल्यावर गांधीजींनी राजगोपालाचारी राजेंद्र प्रसाद यांनी स्वतःला कोणत्या कार्यकामात व्यस्त ठेवलं होतं? राज्यसेवा मेनचा क्वेश्चन होता. हरिजनांचा उद्धार करणं, चरक्यावर हाताने सूत कातणं याच्या त्यांनी फोकस केला होता. त्यामुळे आणि ब हे आपल्याला प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. ठीक आहे. त्यामुळे आणि ब हे प्रश्नाचं उत्तर आहे. त्यांनी त्या कार्यामध्ये पुढे 24 मधून आल्यानंतर सगळ्यात महत्वाचे कार्य केलं. 1924 हे साल महात्मा गांधी संदर्भात महत्वाचं आहे, कारण का तेव्हा काँग्रेसचं बेळगाव अधिवेशन भरलं होतं आणि या बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. महात्मा गांधीजींना काँग्रेसचा एकदाच अध्यक्ष होण्याचा मान भेटला. त्यानंतर बेळगाव अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्वाचं अधिवेशन होण्याच्या अगोदर एक नाटक सादर करण्यात आलं होतं आणि त्या नाटकाचं नाव होतं तुरुंगाच्या दारात. तर प्रश्न विचारतील तुरुंगाच्या दारात हे नाटक लिहिणारे कोण आहेत? तर तुरुंगाच्या दारात हे नाटक लिहिणारे मामा वरेरकर आहेत. त्यामुळे मामा वरेरकर ह्या व्यक्तीने तुरुंगाच्या दारात नाटक लिहिलं होतं आणि ते नाटक बेळगाव अधिवेशनामध्ये पहिल्यांदा सादर झालेलं आणि नंतर ते अधिवेशन झालं होतं. महात्मा गांधी एकदा अध्यक्ष होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता प्रश्न यायचा बाकी आहे कोणता? महात्मा गांधी यांची राजकीय कारकीर्द कोणत्या व्यक्तीनं नाटकाच्या रूपानं मांडली, हा प्रश्न यायचा बाकी आहे. तर एका व्यक्तीनं ती कारकीर्द नाटकाच्या रूपानं मांडली, त्यांचं नाव होतं मामा वरेरकर. तर मामा वरेरकर नाव लक्षात असू द्या, त्यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि 1924 ला कोणतं नाटक सादर केलं होतं? तुरुंगाच्या दारात. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं उत्तर आणि ब आपल्याला सांगता येईल. पुणे कराराच्या तरतुदी कोणत्या होत्या? पहिलं तर पुणे करार लक्षात ठेवा कधी झाला? 24 सप्टेंबर 1932. पुणे करार दोघांमध्ये झाला, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुणे करार हा जातीय निवाड्यामधली घटना दुरुस्ती होता, हे वाक्य जाणीवपूर्वक लक्षात असू द्या. कारण जातीय निवाडा जो इंग्रजांनी केला होता का, त्याच्यामध्ये दुरुस्ती सरकारला करावी लागली, कारण आपण केलेला पुणे करार. कारण का जर आमच्यामध्ये एकमत झाला असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम असण्याचं कारण नाही, हे आपलं म्हणणं होतं आणि इंग्रजांना पण मान्य होतं, लक्षात ठेवा. आता सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स मध्ये आपल्यात एकमत नव्हतं झालं, म्हणून तर इंग्रजांनी जाती निवाडा आणला. कारण तिथं वाद झाला, स्वतंत्र मतदारसंघ द्यायचे का हिंदुस्थानला स्वराज्य द्यायचं. महात्मा गांधी हिंदुस्थानला स्वराज्य मागत होते, डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघ मागितलेले. मग आपल्यात एकमत झालं नाही, फायदा इंग्रजांचा होता, म्हणून इंग्रजांनी फोड आणि राज्य करायचं धोरण राबवलं आणि जाती निवाडा आणला. पण जाती निवाड्याला विरोध म्हणून महात्मा गांधींनी येरवाड्यामध्ये उपोषण चालू केलं. येरवाड्यामध्ये उपोषण चालू केल्यानंतर चौथ्या दिवशी पुढे डॉक्टर बाबासाहेबांनी तिथं जाऊन त्यांच्यासोबत बोलणी केली आणि बोलणी केल्यानंतर त्यांच्यामध्ये प्रसिद्ध असा पुणे करार झाला. त्या पुणे कराराला येरवाडा करार असं सुद्धा म्हणतात. आणि यामध्ये जाती निवाड्यामध्ये घटना दुरुस्ती झाली, कारण स्वतंत्र मतदारसंघ नको, राखीव जागा घ्या, याच्यावर दोघांचंही एकमत झालं, डॉक्टर बाबासाहेब आणि महात्मा गांधी. मग राखीव जागा हे केंद्रामध्ये 18% मिळाल्या आणि प्रांतामध्ये 147 मिळाल्या. काही ठिकाणी 148 आहे, काही ठिकाणी 147 आहे. 147 पण आयोगानं बरोबर दिले, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर केंद्रामध्ये 18% आणि प्रांतामध्ये 147, 148 अशा पद्धतीने जागा घेऊन हा करार पास झाला. या कराराचा मसुदा पुणे कराराचा कुणी तयार केला होता? राजगोपालाचारी. त्या राजगोपालाचारींनी पुणे कराराचा मसुदा तयार केला. पुणे करारावर काँग्रेसच्या वतीनं सही करणारे मदन मोहन मालवीय होते, लक्षात ठेवा. आणि डिप्रेस क्लासेसच्या वतीनं सही करणारे डॉक्टर बाबासाहेब होते आणि दादासाहेब गायकवाड होते. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं पुणे करार पास झाला. त्यामुळे अस्पृश्यांना अल्पसंख्याक ठरवून जे स्वतंत्र मतदारसंघ दिले होते का, ते मागे घेतले आणि त्याच्याऐवजी सगळ्यात महत्वाचं राखीव जागा देण्याचं एकमतानं मान्य झालं आणि सरकारनं सुद्धा जाती निवाड्यामध्ये पुढे घटना दुरुस्ती केली. ठीक आहे. त्यामुळे दलित वर्गासाठी प्रांतिक कायदेमंडळातल्या काही जागा राखून ठेवायच्या, बरोबर, आणि दलित वर्गासाठी केंद्रीय कायदेमंडळातल्या काही जागा राखून ठेवायच्या, कारण केंद्रात 18% प्रांतात 147. ठीक आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी काय तर बरोबर आहे. त्यामुळे त्याचं उत्तर आहे अ आणि ब. हे या तरतुदी बदलू नये असं काही संबंध नव्हता, लक्षात ठेवा त्या पुणे करारात. ठीक आहे. त्यामुळे आणि ब ह्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर सांगता येईल. त्यानंतर टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंगाची समिती स्थापन करण्यात आली. तर शंकरराव देव, लक्षात ठेवा. विर्ले पार्ले इथून सगळ्यात महत्वाचं त्या सत्याग्रहाला सुरुवात झाली होती आणि त्याचं नेतृत्व करणारे व्यक्ती शंकरराव देव होते. तेव्हा ते महाराष्ट्र स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि तिथून मग त्यांनी त्या चळवळीची सुरुवात केली होती.
त्यानंतर पहिले राऊंड टेबल, 3 राऊंड टेबल झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये काँग्रेसनं फक्त एकाच राऊंड टेबल मध्ये भाग घेतला होता. काँग्रेस राऊंड टेबल मध्ये नव्हतं म्हणून राऊंड टेबलला महत्व नाही, लक्षात ठेवा. राऊंड टेबल ही काँग्रेसच्या उपस्थितीशिवाय झाल्या, त्यामुळे त्याचा अपयश तिथे पुढे इंग्रजांनी सुद्धा मान्य केलं. ठीक आहे, त्यामुळे पहिल्या राऊंड टेबल बद्दल विचारलंय तर 1930 ला तिचं उद्घाटन झालं, बरोबर. तर ब्रिटिश पंतप्रधान रमसे मॅकडोनाल्ड तिचे अध्यक्ष होते, बरोबर. त्यानंतर काँग्रेस धरून 57 ब्रिटिश अंमलाखालील भारतीय सदस्य सहभागी झाले होते, तर हे मात्र चूक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे 57 नव्हते तर ते लोक 16 होते आणि 57 होते असे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय होतं, 16 ब्रिटिश राजकीय पक्षाचे नेते होते. 16 सगळ्यात महत्वाचं भारतातील राजकीय पक्ष संस्थानिकाचे प्रतिनिधी होते भारतातील 16 आणि भारतातल्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी 57 होते, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं ते सगळे विभागणी होते, पण इथं 57 काँग्रेसला धरून दिलंय, त्यामुळे ते चूक आहे. काँग्रेस तर काही सुरुवातीला गेलंच नव्हतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीनं टोटल 89 सदस्य त्या सभेला काय होते, हजर होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने सगळ्यात महत्वाचे 89 सभासद हजर होते. त्यामुळे अ, ब आणि ड बरोबर आपल्याला सांगता येईल. तर 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये तिथं अ, ब, ड दिलेलं, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं पहिल्या राऊंड टेबल मध्ये काँग्रेसनं सहभाग घेतलेला नव्हता. काँग्रेसनं 1929च्याच अधिवेशनामध्ये सांगितलं होतं लाहोरच्या राऊंड टेबलला आपल्याला जायचं नाही, कारण 1928 ला बनवलेल्या नेहरू रिपोर्टवर, लक्षात ठेवा, नेहरू रिपोर्टवर सरकारनं साधा एक शब्द सुद्धा उच्चारलेला नव्हता आणि तो एकही शब्द उच्चारलेला नव्हता म्हणून आपल्या लोकांनी 1929 ला नेहरू रिपोर्टचा त्याग केला आणि सगळ्यात महत्वाचं आपण राऊंड टेबलला जायचं काय केलं, कॅन्सल केलं, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्वाचं अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगता येतील. तर अ, ब, ड या प्रश्नाचं काय उत्तर आहे. त्यानंतर कालानुक्रमे रचना करा, गट ब चा प्रश्न होता. मग 1927 ते 1934 हा काळ लक्षात ठेवा, ज्याच्यावर कंटिन्यू क्रम लावायला वगैरे असे प्रश्न येताना दिसतात. तर आता दुसरी राऊंड टेबल कॉन्फरन्स कधी झाली होती, तर दुसरी राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली होती सप्टेंबर ते डिसेंबर 1931 ला. त्यानंतर गांधी आयर्विन करार झाला होता 5 मार्च 1931 ला. त्यानंतर नेहरू रिपोर्ट झाला होता 1928 ला आणि जाती निवाडा आला होता 16 ऑगस्ट 1932 ला, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर पुणे करार आला होता 24 सप्टेंबर 1932 ला. राऊंड टेबल कॉन्फरन्स तिसरी झाली होती डिसेंबर 1932 ला. त्यानंतर मार्च 1933 मध्ये श्वेतपत्रिका आली होती. ठीक आहे, त्यामुळे श्वेतपत्रिका. आणि त्यानंतर 1934 ला विधेयक आलं आणि 35 ला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने त्या घटनेचा क्रम लावा असं विचारतात. तर सगळ्यात महत्वाचे 1928 पहिले येणार नेहरू रिपोर्ट, त्यानंतर गांधी आयर्विन करार येणार, त्यानंतर दुसरी राऊंड येणार आणि त्यानंतर जाती निवड येणार. म्हणजे ब क अ ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ब क ड, लक्षात ठेवा. ठीक आहे, क्रम लावा विचारतात त्यामुळे ते लक्षात महत्वाचं असू द्या. आणि सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला महात्मा गांधीजींनी काँग्रेसचं नेतृत्व केलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. त्यात सविनय कायदेभंग चळवळीचं वैशिष्ट्य काय होतं, संयुक्त गट क 2018चा प्रश्न होता. तर खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पठाणांचा सहभाग त्या लढ्यामध्ये दिसतो आपल्याला, बरोबर. महात्मा गांधीजींनी कैसरी हिंद पदवी परत केली नाही, लक्षात ठेवा. महात्मा गांधीजींनी कैसरी हिंद पदवी 1920 ला असहकाराच्या वेळेस परत केली होती, तर नव्हती, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यात धारासनामध्ये मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व सरोजिनी नायडूंनी केलं, बरोबर. सरोजिनी नायडू होत्या, त्यानंतर इमाम साहब होते, त्यानंतर मणिलाल महात्मा गांधीजींचे सुपुत्र होते, लक्षात ठेवा. आणि महात्मा गांधीजींचे सहकारी प्यारेलाल, हे सगळे लोक इथं असलेले आपल्याला दिसतील. महिलांची सुद्धा कामगिरी उल्लेखनीय होती. फक्त ब बरोबर येणार नाही, अकड ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. अकड असलेलं विधान तुम्हाला 3 नंबरला दिसेल. आणि खान अब्दुल गफार खान हे भारताला स्वातंत्र्य भेटल्यानंतर पाकिस्तानमध्ये जातात आणि ते पहिले भारतीय व्यक्ती राहिलेत ज्यांना आपण आपल्या भारताचा सर्वोच्च सन्मान दिला. त्या सन्मानाचं नाव होतं भारतरत्न. एवढंच नाही तर त्यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं, त्या आत्मचरित्राचं नाव होतं माय लाईफ अँड स्ट्रगल, लक्षात ठेवा. माय लाईफ अँड स्ट्रगल हे आत्मचरित्र लिहिणारे ते व्यक्ती आपल्याला सांगता येतील. 1988 ला त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर खुदाई खिदमतगार नावाची संघटना पेशावरमध्ये काढून महात्मा गांधीजींच्या अहिंसा तत्वाचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि त्याच्यामधून मग त्यांनी त्या अहिंसा सविनय कायदेभंगाची चळवळ पेशावरमध्ये चालू केली. पण गढवाल फलटणीचे एक सेनापती होते, तर त्यांनी चंद्रसिंग ठाकूर त्यांनी गोळीबार करायला नकार दिला म्हणून त्यांना पकडलं होतं, इंग्रजांनी शिक्षा दिल्या होत्या. ठीक आहे, त्यामुळे खान अब्दुल गफार खान हे व्यक्ती महत्वाचे आहेत जे महात्मा गांधी सोबत सविनय कायदेभंगाच्या चळवळी दरम्यान आपल्याला त्यांचा अहिंसा तत्वाचा प्रभाव त्यांच्यावर होता म्हणून त्यांनी त्या चळवळीमध्ये भाग घेतला.
त्यात सविनय कायदेभंगाच्या चळवळी सोलापूर मधल्या कोणाला फासावर चढविले होते? वनसेवेला प्रश्न होता. मल्लाप्पा धनशेट्टी होते, श्रीकृष्ण सारडा होते, कुर्बान हुसेन होते आणि जगन्नाथ शिंदे होते. अबकड लक्षात ठेवा. त्यानंतर सोलापूरच्या नगरपालिकेवर, हे पण लक्षात असू द्या, प्रश्न आलेला. तर नगरपालिकेवर आपला ध्वज, इंग्रजांचा ध्वज काढून आपला ध्वज लावणारे कोण होते? तर माणिकचंद शाह होते. लक्षात ठेवा. तर माणिकचंद शाह या व्यक्तीने तिथं आपला ध्वज लावला होता. त्यानंतर टोपी सत्याग्रह सोलापूरमध्ये कोणी केला होता? तर त्यांचं नाव होतं तुळशीदास जाधव. लक्षात ठेवा. त्यांनी टोपी सत्याग्रह केलेला. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, शंकर शिवदारे हे सोलापूर मधले पहिले हुतात्मा होते. लक्षात ठेवा. शंकर शिवदारे पहिले हुतात्मा. सोलापूर या शहराला हुतात्म्यांचं काय म्हणतात? शहर म्हणतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे हुतात्म्यांचं शहर असं सोलापूर शहराला म्हणलं जातं. आणि सगळ्यात महत्वाचं, महात्मा गांधीजींना अटक झाल्यानंतर कामगार वर्ग आघाडीवर होता आणि कामगार वर्गानं तिथं असहकाचं आपलं सविनय कायदेभंगाच्या चळवळी दरम्यान रस्त्यावर उतरून इंग्रजांना विरोध केला होता. पण सोलापूरचे कलेक्टर होते नाईट नावाचे, त्यांनी गोळीबाराचे आदेश दिले होते. लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये पहिले हुतात्मा मग शंकर शिवदारे ठरलेले. ठीक आहे. त्यामुळे सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये कोणाला फाशी झाली? सगळ्याच लोकांना फाशी झालेली आपल्याला दिसते. लक्षात ठेवा. 12 जानेवारी 1931ला येरवडामध्ये त्यांना फाशी देण्यात आली होती. ठीक आहे. आणि 12 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन सुद्धा साजरा केला जातो. लक्षात ठेवा. त्यात इंग्लंडचे पंतप्रधान 16 ऑगस्ट 1932 मध्ये जाती निवाडा काढला. कोण होते? तर रमसे मॅकडोनाल्ड. जाती निवाड्याचा उद्देश काय होता? अस्पृश्यांना अल्पसंख्याक ठरवून स्वतंत्र मतदारसंघ देणं. पण ते स्वतंत्र मतदारसंघाला महात्मा गांधींनी विरोध केला, म्हणून पुढे जाऊन सगळ्यात महत्वाचं तिथं पुणे करार आला. त्यानंतर 1931च्या गोलमेज परिषदेनंतर मागितली भाकरी आणि मिळाला दोंडा असं कोण म्हणलं? तर सगळ्यात महत्वाचं उद्गार काढणारे महात्मा गांधी होते. कारण ज्या अपेक्षा होत्या आपल्याला घटनात्मक सुधारणाच्या त्या काही झाल्या नव्हत्या. त्यामुळे महात्मा गांधींनी स्टेटमेंट केले. लक्षात ठेवा. असे स्टेटमेंट सुद्धा परीक्षेला विचारतात. त्यानंतर कोणते विधान अयोग्य आहे? गांधीजींनी आपल्या मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमतीतील आपल्या आश्रमापासून गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील दांडीपर्यंत यात्रा काढली. त्याचं अंतर 240 किलोमीटर होतं. 240 किलोमीटर नव्हतं, 240 मैल होतं आणि 385 किलोमीटर होतं. पण ती किती दिवसाची यात्रा होती? तर ती 24 दिवसाची यात्रा होती. लक्षात ठेवा. 12 मार्च 1930 पासून 6 एप्रिल 1930 पर्यंत साबरमती ते दांडी हा प्रवास महात्मा गांधींनी केला होता. आणि 24 दिवसामध्ये सगळ्यात महत्वाचं ती यात्रा पार पाडलेली. ठीक आहे. त्यामुळे 24 दिवसाची यात्रा 240 मैल होतं, 385 किलोमीटर होतं. आयोगाने 240 किलोमीटर दिले म्हणून ते चुकीचं आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर 1932 साली पुणे करारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी कोणत्या गोष्टीवर एकमत झालं? तर सगळ्यात महत्वाचं, सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षणाचा विषय नव्हता, स्वतंत्र मतदारसंघाचा विषय नव्हता, प्रादेशिक विधिमंडळामध्ये 147 जागा हे बरोबर आहे, 28 नाही. लक्षात ठेवा. केंद्रात 18 होत्या, आयोगाने 28 दिले म्हणून फक्त क बरोबर. ठीक आहे. जे की आपण पाठीमागे पाहिलं. सविनय कायदेभंगाच्या चळवळीचं उद्दिष्ट काय होतं? सविनय कायदेभंगाच्या चळवळीचं उद्दिष्ट होतं कायदे मोडून प्रशासनाला काय करणं? जेरीस आणणं. लक्षात ठेवा. आणि सविनय कायदेभंगाची चळवळी महात्मा गांधीची पहिली अशी मुवमेंट होती ज्या मुवमेंटला सगळ्यात जास्त लोकांनी पाठिंबा दिला होता. जनमत प्रभावी असलेली मुवमेंट जर कोणती असेल तर ती सविनय कायदेभंगाची चळवळ आहे. सगळ्यात जास्त लोकांचा पाठिंबा कोणत्या चळवळीला राहिला? तर ती सविनय कायदेभंगाची चळवळ होती. त्याचा उद्देश होता कायदे मोडून प्रशासनाला जेरीस आणणं. त्यामुळे जंगल सत्याग्रह त्या ठिकाणी झाले तर आणि मीठ सत्याग्रह सुद्धा झाले. जंगलावरचे आणि मिठासाठी केलेले कायदे मोडणं हे त्यांचा उद्देश होता. लक्षात ठेवा. गांधी आयर्विन करारामुळे काय साध्य झालं? पूर्ण स्वराज्याच्या मागणीला मान्यता भेटली, काही संबंध नव्हता. मिठावरील कर रद्द झाले, काही संबंध नव्हता. गांधीजींनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला, काही संबंध नव्हता. ह्यातलं एक सुद्धा झालं नव्हतं. लक्षात ठेवा. म्हणून उत्तर 4 आहे. मग गांधी आयर्विन करारानं काय साध्य झालं होतं? साध्य तेच झालं. सविनय कायदेभंगाची चळवळ स्थगित केली आणि महात्मा गांधी सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेले. हे गांधी आयर्विन कराराचं साध्य आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर पुणे कराराबाबत कोणती विधानं बरोबर आहेत? तर 2012ला क्वेश्चन होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झाला. स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य झाली नाही आणि राखीव जागा देण्यात आल्या. बरोबर. म्हणजे अ आणि क या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. सह्या कोणाच्या होत्या वगैरे लक्षात असू द्या. त्यानंतर बीट सत्याग्रहाचं अंतिम ध्येय काय होतं? आता सविनय कायदेभंगाचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट कायदे मोडणं प्रशासनाला जेरीस आणणं हे शॉर्ट टर्म ध्येय. पण लॉंग टर्म ध्येय काय होतं? तर सगळ्यात महत्वाचं पूर्ण स्वराज्य. पूर्ण स्वराज्य यासाठी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. कारण लाहोर अधिवेशनामध्ये 1929ला पूर्ण स्वराज्यासाठी चळवळ करायचं ठरलं. महात्मा गांधीला सविनय कायदेभंगाची चळवळीचं नेतृत्व करायचा अधिकार सुद्धा काँग्रेसनं बहाल केला. लक्षात ठेवा.
महात्मा गांधीच्या अटकेनंतर गुजरातमधल्या धारासना सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? सरोजिनी नायडू. 2011चा प्रश्न होता, राज्यसेवा पूर्व 2024ला पण आलेला. पण धारासना नेतृत्वामध्ये लक्षात ठेवा, बाबू फुले नावाची व्यक्ती पहिले हुतात्मा राहिले. पहिले हुतात्मा झालेले धारासनामधले व्यक्ती बाबू फुले होते. अमेरिकन पत्रकार वेब मिलर ज्यानं धारासनामध्ये येऊन लक्षात ठेवा आपल्या तिथल्या बातम्याचं वृत्तांकन केलं होतं, तो वेब मिलर नावाचा व्यक्ती म्हणतो, मी 20 देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास केला, पण मला असा लढा कुठं भेटला नाही जिथं लोक स्वतःवर होणारा अन्याय निमूटपणे सहन करतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि तो लढा मला महात्मा गांधीचा दिसतो. आणि मग महात्मा गांधीच्या बातम्या त्यानं रातोरात आपल्या पत्रकामध्ये प्रसिद्ध केल्या. महात्मा गांधी सगळ्यात महत्वाचं जगभर झाले त्या काळात. म्हणजे लक्षात ठेवा, कुठल्या चित्रपटानं महात्मा गांधी जगाला कळाले नाहीत. महात्मा गांधी 1930 पासून जगाला माहीत असलेले नेते होते. महात्मा गांधी सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्सला गेल्यानंतर अख्खा तिथला समुदाय त्या रेल्वे स्टेशनवर बापूला बघायला. एक माणूस आहे, कसा दिसतोय, एवढं वातावरण तंग केले. लक्षात ठेवा. ठीक आहे. अख्खे तिथली सगळे लोक महात्मा गांधीला बघायला. 1930च्या टाइम्स मासिकामध्ये छापून आलं होतं. लक्षात ठेवा की जगामध्ये प्रसिद्ध असलेला व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी. या घडीला जगामध्ये प्रसिद्ध असलेला व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी. 1930ला टाइम्स मॅगझिन छापते. लक्षात ठेवा. कुठल्या हॉलिवूड चित्रपटाने महात्मा गांधी जगाला कळाले नाहीत. महात्मा गांधी अगोदर पासून जगामध्ये फेमस असलेले नेते होते. त्या काळात सोशल मीडिया नव्हता. जर सोशल मीडिया असला असता विषय मिटला असता. लक्षात ठेवा. तरी सुद्धा एवढं नाव प्रसिद्ध ज्या काळामध्ये त्या प्रसिद्धी त्या व्यक्तिमत्वाला भेटली, ते व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधी आहेत. लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं मग साऊथ आफ्रिका. तर आज पण तुम्ही साऊथ आफ्रिकेला गेले तर फक्त गांधीजींच्या देशातून आलोय सांगा, तुम्हाला कुठं ठेवून कुठं नाही करतील एवढं मानतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं नेल्सन मंडेला असतील, मार्टिन लुथर किंग असतील, अहो या लोकांनी महात्मा गांधीचं तत्वज्ञान स्वीकारून आपलं काम उभा केलंय त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये. ठीक आहे. त्यामुळे साऊथ आफ्रिकेचे महात्मा गांधी कोणाला म्हणतात? तर नेल्सन मंडेला. लक्षात ठेवा. म्हणजे महात्मा गांधी जेव्हा बराक ओबामा पहिल्यांदा निवडून आले तेव्हा व्हाईट हाऊसमध्ये भाषण देताना त्यांनी महात्मा गांधी बद्दल आदर व्यक्त केला. त्यांनी एक वाक्य उच्चारलं, महात्मा गांधी नसले असते तर मी अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये भाषण देताना दिसलो नसतो. हे वाक्य बराक ओबामाचे आहेत. बराक ओबामाने आपलं आत्मचरित्र लिहिलं. त्यांच्या त्या पुस्तकामध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणी महात्मा गांधी बद्दल आदर व्यक्त केलाय. आणि आपल्या भारतात बोलायचंच नको. लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही आपल्याला महात्मा गांधीच्या बद्दल राष्ट्रीय स्तरावर म्हणजे सगळ्यात महत्वाचं आईन्स्टाईन सुद्धा म्हणला होता, हाडामासाचा माणूस आपल्यात होऊन गेला, पुढच्या पिढीला विश्वास सुद्धा बसणार नाही. आज सुद्धा बऱ्याच लोकांना विश्वास वाटत नाही महात्मा गांधी त्यांच्या कामाबद्दल. पण सगळ्यात महत्वाचं महात्मा गांधी एक असं व्यक्ती आहेत जे हाडामासाच्या आपल्यात होऊन गेले, पुढच्या पिढीला विश्वास ठेवता सुद्धा येणार नाही. म्हणजे असं ते वाक्य होतं आईन्स्टाईनचं. म्हणजे असे बरेच उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. महात्मा गांधीजींच्या तत्वज्ञानानं ते लोक आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च शिखरावर पोहोचले. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं महात्मा गांधी यांचं काम तेवढं भारतामध्ये असलेलं दिसतं. आणि त्या कामाला भारतातच नाही तर जगामध्ये सुद्धा खूप लोकांनी ऍक्सेप्ट केलं. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर असं हे काम आणि त्या कामाबद्दल मग आपल्याला ह्या वेब मिलरचं सुद्धा म्हणणं तेच होतं, मी 20 देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास केला पण मला असा लढा कुठं भेटला नाही. लोक आपल्यावर होणारा अन्याय एवढा निमूटपणे सहन करतात. एवढी सहनशक्ती त्यांच्यात कोणी निर्माण केली? उत्तर महात्मा गांधी. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह मागे का घेतला? कारण सगळ्यात महत्वाचं ऑगस्ट ऑफर दिली, काय संबंध नाही. पूर्ण स्वराज्याची मागणी पूर्ण केली, काय संबंध नाही. युद्ध चालू होते आणि जपान भारताच्या पूर्व सीमेवर येऊन थांबला होता. त्यामुळे महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह काय घेतला? मागे घेतला. कारण जपान कधी पण भारतावर आक्रमण करू शकत होतं. त्यामुळे इंग्रजांना सांगणं होतं, बाबांनो आता भारत सोडा. तुम्ही भारत सोडला तर जपान आमच्यावर आक्रमण करणार नाही, कारण आम्ही जपानचा ना मित्र आहे ना आम्ही जपानचा शत्रू आहे. पण तुम्ही मात्र जपानचे शत्रू आहात. जर जपाननं भारतावर आक्रमण केलं तर त्याला कारण तुम्ही आहात, म्हणून तुम्ही भारत सोडा. त्यामुळे छोडो भारत हा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. लक्षात ठेवा. पण इंग्रजांनी ऐकलं नाही. वैयक्तिक सत्याग्रहात काय आग्रह धरला जात होता? वैयक्तिक सत्याग्रहामध्ये आग्रह धरला जात होता दुसऱ्या महायुद्धात सामील न होण्याचा. दुसऱ्या महायुद्धाच्या विरोधात प्रसार आणि प्रचार करायचा होता. लक्षात ठेवा. आणि मग महात्मा गांधीजींनी प्रतिकात्मक विरोधाची चळवळ म्हणून वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ उभा केली. मग परीक्षेला क्वेश्चन विचारतील, प्रतिकात्मक विरोधाची चळवळ अशी कोणती चळवळ आहे? तर ती सगळ्यात महत्वाचं वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ. लक्षात ठेवा. ज्याच्यामध्ये पहिले वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे होते, दुसरे वैयक्तिक सत्याग्रही पंडित नेहरू होते, तिसरे वैयक्तिक सत्याग्रही सगळ्यात महत्वाचं ब्रह्मदत्त शर्मा होते किंवा सगळ्यात महत्वाचं वल्लभभाई पटेल होते, आणि चौथे वैयक्तिक सत्याग्रह होते मौलाना आझाद. आणि महाराष्ट्रातून एक महिला पहिल्या वैयक्तिक सत्याग्रही होत्या, त्यांचं नाव होतं पद्मावतीबाई हारोळीकर.
आणि पद्मावतीबाई हरुळीकर सगळ्यात महत्त्वाच्या महाराष्ट्रातून पहिल्या वैयक्तिक सत्याग्रही म्हणून त्यांची निवड झाली होती. ठीक आहे, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं अशा पद्धतीने हे सगळे वैयक्तिक सत्याग्रह लक्षात ठेवा. तर इथं पहिल्या वैयक्तिक सत्याग्रही दिलेत विनोबा भावे. लक्षात ठेवा, पहिल्या दिवसापासून विनोबा भावे महात्मा गांधी सोबत होते. हु इज विनोबा नावाचं आर्टिकल महात्मा गांधींनी लिहिलं होतं आणि मी त्यांचीच का निवड केली याचं महात्मा गांधींनी सगळं वर्णन केलेलं. हु इज विनोबा नावाचं आर्टिकल होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर राजाजी योजना कुणी धुडकावून लावली तर सगळ्यात महत्त्वाचं बॅरिस्टर जिना. राजगोपालाचारी प्लॅन महात्मा गांधीच्या सांगण्यावरून राजाजी यांनी जिनासोबत पत्राद्वारे केला होता. पण जिनांचं म्हणणं होतं मला कुठल्याही अटीविना तुम्ही माझे 6 प्रांत वेगळे करा, मला सार्वमत वगैरे त्या प्रांतात घ्यायचं नाही. पण महात्मा गांधी राजाजी म्हणले होते तुम्हाला पाकिस्तान मिळेल पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सार्वमत घ्यावं लागेल. पण ही गोष्ट जिनांनी नाकारली होती म्हणून पुढे सगळ्यात महत्त्वाचं जिनांनी त्या योजनेला काय दिला, नकार दिला. लक्षात ठेवा. गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह मागे का घेतला, डबल झाला प्रश्न, कारण युद्ध चालू होतं आणि मग सगळ्यात महत्त्वाचं सीमेवर येऊन थांबले होते. त्यानंतर भारत छोडो आंदोलनामध्ये देशात कूटप्रती सरकार स्थापन करण्यात आलं होतं. तर भारत छोडो आंदोलन किंवा छोडो भारत चळवळ ही महत्त्वाची आहे, कारण का महात्मा गांधीजींची ती अहिंसात्मक चळवळ नाही. लक्षात ठेवा, त्यामुळे अहिंसात्मक कोणती चळवळ नव्हती तर छोडो भारत नव्हती. लक्षात ठेवा. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं बलियामध्ये चित्तू पांडे या व्यक्तीचं पहिलं प्रति सरकार होतं जे फक्त 7 दिवस चाललं. मिदनापूरमध्ये लक्षात ठेवा बंगालमध्ये तिथं प्रति सरकार होतं जे तामलुक आपण तिथं शब्द गाव ठिकाण होतं. लक्षात ठेवा. महात्मा गांधी यांच्या रचनात्मक कार्याचं ते केंद्र होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सतीशचंद्र सामंत हे व्यक्ती त्या प्रति सरकारचं काम करत होते. लक्षात ठेवा. ठीक आहे. सातारामध्ये महाराष्ट्रामध्ये नागनाथांना नाईकवाडी होते, क्रांतिसिंह नाना पाटील होते, जी.डी. बापू लाड होते, वसंतराव नाईक होते, यशवंतराव चव्हाण होते, असे बरेचसे लोक महाराष्ट्रात होते. आणि मग सगळे विधान बरोबर आहेत. प्रति सरकार 1-2 वर्षाचा हा प्रयोग होता. तिथलं सरकार नष्ट करून तिथं आपलं सरकार स्थापन करणं आणि इंग्रजांचं सरकार तिथं नष्ट करणं. तर प्रति सरकारची भूमिका होती पण पुढे ही सुद्धा चळवळ काय झाली, मागं आली. लक्षात ठेवा. अहमदाबाद सूतगिरणी कामगार असोसिएशन आता सांगितलं तर महात्मा गांधी आणि अनुसूयाबेन साराभाई यांची ती संघटना आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर आपले 2 पुस्तक आहेत जे की तुम्हाला परीक्षाभिमुख ती माहिती देतील. सगळ्यात महत्त्वाचं आपलं समाज सुधारक पुस्तक आहे जे की आपल्या ऑफिसला ते पुस्तक तुम्हाला 50% भेटेल. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यामध्ये 51+ समाज सुधारक दिलेत जे की सगळ्यात महत्त्वाचं परीक्षाभिमुख आहेत. आता शाहू महाराजांचा प्रश्न आला होता तर त्यांचा सार्वजनिक सभेने सत्कार केला ते पण आहे. नंतर एल्फिस्टनचं स्मारक उभा करण्यासाठी 25 लाख रुपये 25,000 रुपये कोणी मदत केली, जगन्नाथ शंकर शेटने केली. आताचे रिसेंट मधले क्वेश्चन तुम्हाला त्या पुस्तकात दिसतील. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं यूपीसी पासून गट क पर्यंत PYQ आणि सरावासाठी MCQ असं कॉन्फिडन्स वाढवणारं बूस्टर नावाचं एक पुस्तक आहे ज्यात तुम्हाला सराव प्रश्न आणि PYQ प्रश्न दिसतील. तर ते सुद्धा पुस्तक तुम्हाला ऑफिसला मिळेल, 50%ला मिळेल. तुम्ही ऑफिसवरून ते पुस्तक काय करू शकता, घेऊ शकता, जे तुमच्या अभ्यासाला दिशा देण्याचं काम करतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं मग आपल्या नोट्स आहेत त्या तर सर्व परिचितच आहेत, ते नोट्स सुद्धा व्यवस्थित करा. तेवढा आणि स्टेट बोर्ड जर व्यवस्थित करून गेलं सगळे प्रश्न सोडवलं का तुम्हाला एक्स्ट्रा करायची काही गरज नाही. जे पण असेल ते सगळं परीक्षाभिमुख असेल. बाकी एक्स्ट्रा गोष्टी करत बसण्याची वेळ नाही, काळ पण नाही. तो फक्त परीक्षाभिमुख आपला अप्रोच असला पाहिजे आणि त्या अप्रोचसाठी PYQ सोडवणं गरजेचं आहे, कारण PYQ हे आपल्या यशाची पहिली पायरी आहे, म्हणजे यशाची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे PYQ वर कमांड असली पाहिजे आणि त्यासाठी UPSC पासूनचे सगळे PYQ माहिती पाहिजे, कारण प्रश्न रिपीट होतात. आणि आता परीक्षेला तुम्ही बघा ना 4-4, 5-5 प्रश्न त्या एरियावर रिपीट झालेले येतात आपल्याला. त्यामुळे त्या गोष्टीसाठी तुम्हाला कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम हे 2 पुस्तकं करतील. नक्की तुम्ही बघा. तर अशा पद्धतीनं आपला हा सगळा भाग आणि मग महात्मा गांधी यांच्या जीवनावरचा सगळा परिचय आपण PYQच्या माध्यमातून केला. छोडो भारत चळवळीपर्यंत राष्ट्रीय चळवळीमध्ये त्यांनी काम केलं. लक्षात ठेवा. पुढे पण होते मग दंगलीचा वगैरे भाग, मग ते पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात महत्त्वाचं नौकालीला गेले, तिथं दंगली मिटवण्याचा प्रयत्न केला आणि मग 30 जानेवारी 1948ला पुढे त्यांचा मृत्यू पण झाला. पण हा सगळा प्रवास बघत असताना आपण महात्मा गांधीजींना आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो तर आपल्याला आयोगाचे आलेले प्रश्न माहीत असणं गरजेचं आहे आणि त्या प्रश्नाच्या आसपासचा जो एरिया आहे का त्याच्यावर पुढच्या काळामध्ये प्रश्न विचारले जातात. तर ही सगळी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला माहिती आवडल्या असल्यास तुमच्या मित्रांना नक्की पाठवा आणि आपलं हिस्ट्री बाय पवन सर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा. तर लेक्चर ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचं परत एकदा धन्यवाद आणि गांधी जयंतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.